नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती। विद्यार्थी मित्रांनो, झिरो टू हिरो सुपर 60 जी काही टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे ते कंबाईन 2025 साठी, त्याच्यामधला आज मी पहिल्या पेपरचं विश्लेषण घेऊन आलेलो आहे। तुम्ही प्रश्न बघितला असाल, प्रश्न एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत, 3 माध्यमात दिलेले आहेत, 3 म्हणजे 3 फेज मध्ये, सोपे, मध्यम आणि अवघड प्रश्न। तर एकदा तुम्ही प्रश्न बघा आणि मी हे म्हणतोय एवढं जरी केलं ना, जेवढ्या टेस्ट आहेत आणि यांचं विश्लेषण जरी केलं तरी तुम्हाला चांगले मार्क येणार आहे, मी गॅरंटेड देऊन सांगतो मित्रांनो। का? कारण की प्रश्नांची निर्मिती त्या पद्धतीने आणि विश्लेषणाची पीडीएफ तसेच व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण पण मी काय आहे त्याच पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता बघा, ही पहिली टेस्ट आहे। आता नंतर कधी आहे सर? तर परवा दिवशी आहे। मी जेवढं लवकर होईल तेवढं सगळ्या टेस्टचे व्हिडिओ आणि विश्लेषण हे मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। ही पहिली टेस्ट फ्री टू ऑल आहे। युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क करतोय, कारण ही टेस्ट युट्यूबवर काय आहे टाकणार आहे। आता हा जो व्हिडिओ आहे तो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आतापर्यंत अभ्यास केलंय आणि इथून पुढे नवीन काय करावं का काही नाही, जेवढं तुम्हाला कंटेंट दिसतो या टेस्ट मध्ये, प्रत्येक टेस्ट 50 प्रश्नांची आहे, 10-15 प्रश्नांची टाइमपास टेस्ट नाही आहे आणि सगळं कंटेंट कव्हर केलेलं आहे। तर वेळ न घालता पहिलं जी टेस्ट आहे ती असणार आहे वर्गीकरणाच्या रिलेटेड। त्याच्यात 3 किंगडम घेतलेले, मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा आणि तिसरं काय कवक घेतलेलं आहे। तर त्या अनुषंगाने मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न घालता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। काय बघा, खालीलपैकी कोणते जीव सृष्टी मोनारामध्ये समाविष्ट होतात, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे। पहिला आहे अमिबा, दुसरा आहे जीवाणू, तिसरा आहे ईस्ट आणि चौथं काय आहे स्पायरोगायरा। आता मोनेरा म्हणजे कोण येत असतात? तर याच्यामध्ये बॅक्टेरिया येत असतात। काय गुणधर्म आहे बघा, बॅक्टेरिया हे जर बघितलं तर प्रोकॅरोटिक प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत। प्रोकॅरोटिकचा अर्थ कळतोय का? त्याला आपण मराठीतून आदिकेंद्रकी म्हणत असतो। आदिकेंद्रकी म्हणजे काय रे? इनकम्प्लीट असणाऱ्या सेल म्हणजे काय आहे? अशी सेल की जी परिपूर्ण वाढ झालेली नाहीये, त्या सेलला आपण आदिकेंद्रकी प्रोकॅरोटिक म्हणत असतो। आणि हे जीवाणूमध्ये आढळतात आणि जीवाणूचा जो काही सृष्टी किंवा जीवाणूचा घर आहे, ज्या घरामध्ये बॅक्टेरिया राहतात त्या घराला आपण मोनेरा म्हणत असतो, ती किंगडम आहे। दुसरी गोष्ट अमिबा जो आहे, अमिबा जर बघितलं तर आपल्याला प्रोटिस्टामध्ये पण येताना दिसतात आणि अमिबा ही युकॅरोटिक असतं। युकॅरोटिक म्हणजे काय आहे? त्याची सेल आपल्याला कंप्लीट आढळते। ईस्ट जर बघितलं तर हा युनिसेल्युलार आहे, युनिसेल्युलार आहे, पण काय आहे? तर युनिसेल्युलार फंगी असणार आहे। याला मराठीतून जर बघितलं एकपेशीय कवक आहे ईस्ट। आणि स्पायरोगायरा जर बघितलं तर हे शैवाल आहे, शैवाल आहे। शैवाल म्हणजेच काय रे? वनस्पतीमध्ये येणारं हे एक प्रकारची अल्गी आहे। या स्पायरोगायरामध्ये आपल्याला फिलामेंटस यानी काय धागे आढळताना दिसतात आणि स्पायरोगायरा हा मल्टी सेल्युलार यानी बहुपेशीय असतं, बहुपेशीय आपल्याला आढळताना दिसतो। तर ही गोष्ट लक्षात राहू द्या। कोणत्या शैवालामध्ये येतो? स्पायरोगायरा हा हिरवा शैवालाचं काय आहे? लक्षण आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्थित बघा काय सांगतोय, तर हे सगळे पॉइंट आहेत। या प्रश्नाचं उत्तर काय? दुसरं, कारण मोनेरामध्ये पृथ्वी तलावर असणारे सर्व बॅक्टेरिया येताना आपल्याला दिसतात। तर हा झाला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न बघा, सृष्टी प्रोटिस्टामधील जीव कोणत्या प्रकारचे असतात? तर इथं वर्णन केलेलं 5 किंगडम मध्ये असणार आहे। जो काही सेकंड किंगडम आहे प्रोटिस्टा, त्याचं वर्णन योग्य कोणतं? एकपेशीय प्रोकॅरोटिक, एकपेशीय युकॅरोटिक, बहुपेशीय प्रोकॅरोटिक, बहुपेशीय युकॅरोटिक। इंग्रजीतून सांगायचं म्हटलं, प्रश्न तर तुमच्याकडे इंग्लिश मधून पण उपलब्ध आहे। युनिसेल्युलार प्रोकॅरोटिक, युनिसेल्युलार युकॅरोटिक, मल्टीसेल्युलार प्रोकॅरोटिक आणि मल्टीसेल्युलार युकॅरोटिक आपण म्हणत असतो। आता इथं आपल्याला म्हटलंय की प्रोटिस्टाचं योग्य वर्णन कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं, कारण प्रोटिस्टामधील येणारे सजीव हा युनिसेल्युलार असतात आणि त्यांची सेल ही कंप्लीट आढळते आणि युकॅरोटिक ऑर्गॅनिझम आहे। सर एकपेशीय प्रोकॅरोटिक कोण आहे? तर मोनेरामध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम असतात, ज्याला आपण जीवाणू किंवा बॅक्टेरिया म्हणत असतो, या सगळ्यांमध्ये आपल्याला एकच पेशी आढळते, परंतु ती अपूर्ण आढळते, इनकम्प्लीट आढळते। त्याच्यात न्यूक्लियस नसतं, सेल ऑर्गनेल्स नसतात किंवा बाकीचे कोणतेही घटक आपल्याला आढळताना दिसत नाही। फक्त एक मोठं डीएनएचं जाळं संपूर्ण सेलमध्ये विखुरलेलं असतं। ही संरचना म्हणजे प्रोकॅरोटिक सेलची संरचना असते। आणि एकपेशीय हे कोण मध्ये आढळतं? तर जीवाणूमध्ये। बहुपेशीय प्रोकॅरोटिक कोण असणार आहे? आपल्याला बहुपेशीय प्रोकॅरोटिक नावाचा असा ऑर्गॅनिझमच आपल्याला या ठिकाणी आढळताना दिसत नाही। जर बघितलं एक जर बघितलं तर या ठिकाणी समजून घ्या, बहुपेशीय प्रोकॅरोटिक असं ऑर्गॅनिझमच नाही, कारण की जे प्रोकॅरोटिक असतात ना ते नेहमी युनिसेल्युलरच असतात, मल्टीसेल्युलर असू शकत नाही। का सर? अरे प्रोकॅरोटिक म्हणजे इनकम्प्लीट सेल असणार आहे
अरे एकच सेल त्यांच्याकडे इनकम्प्लीट आहे तर ते मल्टिपल सेल कसे तयार करत असतील, तर पॉसिबलच नाहीये. तर अशा प्रकारचं कोणतेही ऑर्गॅनिझम पृथ्वीवर एक्झिस्ट करत नाही. मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक आहे का, तर मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आढळतात. ते आपल्याला वनस्पतीमध्ये पण आढळतात आणि प्राण्यामध्ये पण आढळताना दिसतं. इथं प्रोटिस्टाचं वर्णन विचारलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर दुसरं यायला पाहिजे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन झालं. यानंतर आता बघा, कवकांची पेशी भित्तिका कोणत्या पदार्थापासून बनलेली असते? सेल्युलोज, कायटिन, पेप्टिडोग्लायकेन आणि लिपिड. तर आता बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड. हा जो काही आहे ज्याला आपण कायटिन म्हणत असतो, कायटिन पासून काय आहे संरचना, कशाची माहिती आहे का? कवकाच्या सेल वॉलची संरचना बनलेली आपल्याला काय आहे दिसतं मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं तर काय पॉइंट्स असणार आहे? कवक म्हणजे कोण? फंगी असणार आहे. तर असे प्रश्न का देतो माहिती आहे का? कारण कधी कधी बेसिक लेवलचा प्रश्न विचारले जातात. तर याचं काय? कायटिन. आता बघा, कायटिन जो आहे हे कवकामध्ये सेल वॉल कायटिनची बनलेली आहे. सेल्युलोज जर बघितलं तर वनस्पतीमध्ये बनलेली आहे. यासोबतच शैवालामध्ये पण जर बघितलं तर आपल्याला त्यांची सेल वॉल ही सेल्युलोजची बनलेली आढळते. यानंतर सर पेप्टिडोग्लायकेन, जे बॅक्टेरिया असतात ना, जीवाणू, मोनेरामध्ये येणारे जे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाची सेल वॉल ही आपल्याला पेप्टिडोग्लायकेन नावाच्या पदार्थापासून बनलेली आढळते. श्री लिपिड काय बघा, लिपिडच्या बाबतीत जर बघितलं, जो काही पेशी पटलचं आवरण असतो ना सेलचं, पेशी पटल ज्याला आपण सेल मेम्ब्रन म्हणत असतो, सेल मेम्ब्रन. आता बघा सर, हे सेल मेम्ब्रन काय असतं? सेलला, पेशीला, वनस्पती पेशीला दोन आवरण असतात. सर्वात बाहेरचं आवरण त्याला सेल वॉल म्हणत असतो आणि सेल वॉल फक्त वनस्पती पेशीत आढळतं. आणि वनस्पती पेशीच्या आतमध्ये असणारा जो आवरण आहे त्याला सेल मेम्ब्रन म्हणतात. आणि प्राणी पेशीतल्या सर्वात बाहेरच्या आवरणाला सेल मेम्ब्रन म्हणतात. आणि सेल मेम्ब्रनची निर्मिती ही कोणापासून होत असेल तर लिपिड पासून झालेली असते. परंतु या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सेकंड, ज्याला आपण कायटिन म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. टू द पॉइंट बघा, सर्व पर्यायाचे ऑप्शन व्यवस्थित बघून घ्या. खालीलपैकी कोणते कवक अन्न म्हणून वापरले जाते? सगळ्यात पहिला पेनिसिलियम, दुसरा आहे म्युकर, तिसरा आहे अगॅरिकस आणि चौथं काय आहे? रायझोपस आहे. तर आता या ठिकाणी जर बघितलं तर एक एक पॉइंट फक्त समजण्याचा प्रयत्न करा, काही डिटेल सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या प्रश्नाचं बघा, खालीलपैकी कोणतं कवक हे अन्न म्हणून वापरलं जातं? तर अगॅरिकस हा कवक अन्न म्हणून वापरलं जातं. यालाच आपण मशरूम म्हणत असतो. मशरूमच्या अनेक जाती आहेत ज्याचा वापर आपण अन्न म्हणून करत असतो मित्रांनो. तर हे उत्तर असणारे मशरूम. सर पेनिसिलियम काय आहे? तर पेनिसिलियम जो आहे ह्याच्यापासून अँटीबायोटिक तयार केलं गेलेलं आहे. अँटीबायोटिक, जगातील पहिलं अँटीबायोटिक जर कुणी तयार केलं असेल तर मित्रांनो माहित आहे का? या प्रश्नाचं आपण उत्तर म्हणू शकतो, तो म्हणजे कोण असणार आहे? तर अलेक्झांडर फ्लेमिंग नावाच्या शास्त्रज्ञाने 1928 ला अँटीबायोटिक तयार केलं. आणि हा अँटीबायोटिक काय म्हणतो? पेनिसिलियम नावाच्या फंगस पासून तयार केलेला आहे. तर अँटीबायोटिक. यानंतर सेकंड जर बघितलं तर म्युकर काय रे? म्युकर हा एक प्रकारचं बुरशी आहे. बुरशी म्हणून याला आपण ओळखत असतो. एक प्रकारचं तो फंगी आहे, लक्षात राहू द्या. आता बघा, फंगी आहे परंतु त्याचा वापर आपण अन्न म्हणून करत नाही. त्याचा वापर आपण अन्न म्हणून काय आहे? करत नाही. यानंतर अगॅरिकसचा वापर आपण अन्न म्हणून करत असतो. अनेक प्रकारचे शैवाल आपल्याला अगॅरिकस किंवा मशरूम हे अन्नासाठी उपयोगी पडत असतात. आणि सेकंड आहे बघा, सेकंड जर लास्ट जो आहे त्याला आपण रायझोपस म्हणत असतो. हा रायझोपस जो आहे ना, हा पण एक प्रकारचा कवकच आहे, पण याला आपण ब्रेड मोल्ड म्हणत असतो. ब्रेड मोल्डचा अर्थ समजतोय का? ब्रेड मोल्ड म्हणजे काय? की जो ब्रेडवर कवक उगवतो, जो आपल्या भाकरीवर, चपातीवर जो कवक येतो त्याला आपण रायझोपस म्हणत असतो. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर याचं उत्तर आहे तिसरं. पण तुम्हाला चारही पर्यायाचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं. पेनिसिलियम या कवकापासून, फंगस पासून जगातील पहिलं अँटीबायोटिक फ्लेमिंग यांनी शोधून काढलं 1928 मध्ये. आणि ते कोणत्या कवकापासून प्राप्त झालं? तर पेनिसिलियम. त्याला आढळलं की पेनिसिलियम या कवकामुळं बॅक्टेरियाचं वाढ काय आहे? थांबत आहे. आणि नंतर समजलं की याच्यापासून औषध तयार करता येतो, जो बॅक्टेरियाचं वाढ थांबवण्याचं काम करतं. आणि अशा औषधालाच आपण अँटीबायोटिक म्हणून ओळखत असतो. तर हेच उत्तर आहे तिसरं. यानंतर बघा, जीवाणूंचं प्रजनन प्रामुख्याने कोणत्या पद्धतीद्वारे होते? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पहिला आहे बघा लैंगिक प्रजनन, दुसरा आहे द्विविखंडन, तिसरा आहे बीजाणू निर्मिती, चौथा आहे मुकुलायन. लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मित्रा. द्विविखंडन म्हणजे बायनरी फिशन असणार आहे. बीजाणू निर्मिती म्हणजे काय? स्पोर फॉर्मेशन. आणि मुकुलायन ह्या तीन पद्धत. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं, यांनी काय? द्विविखंडन. बायनरी फिशनद्वारे
जर बघितलं बॅक्टेरिया हा मुख्य पद्धतीने काय करत असतं, रिप्रोडक्शन. आता बघा लैंगिक प्रजनन हा प्रत्यक्ष घडत नाही, परंतु मित्रा माहित आहे का यामध्ये डीएनएचं एकत्रीकरण होतं रे, एकत्रीकरण होतं. कोणामध्ये, बॅक्टेरियामध्ये. लैंगिक प्रजननामध्ये डीएनएचं एकत्रीकरण होतं. डीएनएचं एकत्रीकरण 3 पद्धतीद्वारे होतं. एक असणार आहे ट्रान्सडक्शन नावाची पद्धत. दुसरं जर बघितलं ट्रान्सफॉर्मेशन नावाची पद्धत, ट्रान्सफॉर्मेशन ही दुसरी पद्धत आहे. आणि तिसरी पद्धत जर बघितलं कॉन्जुगेशन नावाची पद्धत. या 3 पद्धतीद्वारे डीएनए मध्ये लैंगिक प्रजननासारखं डीएनए ट्रान्सफर केलं जातं. त्यानंतर बायनरी फिशन काय असतं रे, जेव्हा एकाच सेलचं विभाजन होऊन 2 सेल मध्ये रूपांतर होतं त्याला बायनरी फिशन म्हणत असतो. आणि याच पद्धतीचा वापर बॅक्टेरिया प्रजननासाठी प्रामुख्याने करत असतं मित्रांनो. आता बीजाणू निर्मितीचं काय, बीजाणू निर्मितीचं जर बघितलं तर काय असणार आहे, तर मित्रांनो माहित आहे का बीजाणू काय करतात, जीवाणू जे असतात ना, जीवाणू हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रतिकूल काय आहे परिस्थितीतच काय करत असतात माहित आहे का, बीजाणू तयार करतात. याचा अर्थ तुम्हाला कळू राहिलं का, मग प्रजनन करतात बीजाणूद्वारे कोण, बॅक्टेरिया, परंतु कधी प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आणि इथं आपल्याला प्रश्न विचारले की प्रामुख्याने कोणती पद्धत, तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये द्विखंडन. यानंतर जर बघितलं सर मुकुल आयन काय होतंय का, तर मित्रांनो माहिती आहे का मुकुल आयन आपल्याला या जीवाणूमध्ये आढळताना दिसत नाही, ती आपल्याला यीस्ट मध्ये आढळताना दिसतं, ते आपल्याला हायड्रा सारख्या काही प्राण्यांमध्ये आढळताना दिसतं, ते बॅक्टेरियात आढळताना दिसत नाही. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर हे दुसरं यायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज अ बायनरी फिशन असणार आहे. पुढचं क्वेश्चन काय बघा, अमिबिक डिसेंट्री अमाउंट हा आजार कोणत्या प्रोटिस्टामुळे होतं. प्रोटिस्टामधील एक काय आहे, सजीव आहे, आणि ज्या कारणामुळे अमिबिक डिसेंट्री नावाचा हा आजार होतो. हा कशाचा आजार आहे मित्रांनो, जर बघितलं तर हा आजार आतड्याचा आजार आहे. आतड्याला काय होणे, संसर्ग करणारा, तर आतड्याचा आजार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, अमिबिक डिसेंट्री म्हणत असतो अमाउश. तर हे कोणामुळे होत असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तिसरं, त्याला आपण म्हणत असतो एंटामिबा हिस्टोलिटिका नावाचा हा प्रोटिस्टामध्ये येणारा ऑर्गॅनिझम आहे. आणि या कारणामुळे आपल्याला अमिबिक डिसेंट्री नावाचा डिसऑर्डर होतो, ज्याला आपण आतड्याचा संसर्ग म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर बाकीचं ऑप्शन काय दिले, बाकीचं प्लाझ्मोडियम मुळे जर असेल तर या कारणामुळं आपल्याला मलेरिया नावाचा आजार होताना दिसतो. पॅरामेशियमचं काय आहे, तर मित्रांनो माहित आहे का पॅरामेशियम हा स्वतंत्र एकपेशीय प्रोटिस्ट आहे, एकपेशीय प्रोटिस्ट आहे, युनिसेल्युलर, ज्या कारणामुळे आपल्याला कोणताही रोग होत नाही. आणि युग्लिनाचा काय मॅटर आहे सर, युग्लिना जर बघितलं तर याला आपण काय म्हणत असतो, मिक्झोट्रॉपिक म्हणत असतो. मिक्झोट्रॉपिक म्हणजे काय आहे, तर हे दिवसा स्वतःच अन्न स्वतः तयार करतं आणि रात्री दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतो. या कारणामुळे या युग्लिनाला आपण मिक्झोट्रॉपिक म्हणून काय आहे ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही गुणधर्म दाखवतं, हा स्वयंपोषी पण असतो आणि हा परपोषी पण असतो. या कारणामुळे युग्लिनाला आपण वनस्पती आणि प्राणी या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, पण या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. प्रश्न बाहेर जाणार नाही, जेवढं विश्लेषण सांगतोय काय राहिलंय या टॉपिक मध्ये, काहीच राहणार नाही. यासाठी काय आहे, व्यवस्थित फक्त बघा, हे सोपे प्रश्न आहेत, पुढे मध्यम, त्याच्यानंतर अवघड प्रश्न कठीण वाचले तरी कमीत कमी कोणते पॉइंट्स आहेत तेवढे तरी बघून घ्या. यानंतर बघा, खालीलपैकी कोणते जीव हे प्रोकॅरोटिक असतात. प्रोकॅरोटिकचा अर्थ काय रे, प्रोकॅरोटिकचा अर्थ आहे, प्रोकॅरोटिकचा अर्थ जर बघितलं त्याला मराठीतून म्हणतात आदी केंद्रकी, आणि आदी केंद्रकीचा अर्थ आहे अशी पेशी ज्यामध्ये अशा प्रकारचं डीएनए तर आपल्याला आढळतो, पण डीएनएच्या व्यतिरिक्त सेलमध्ये असणारा न्यूक्लियस, या व्यतिरिक्त सेल ऑर्गनेल्स अशा प्रकारचा काही आढळताना दिसत नाही. आणि अशी सेल प्रोकॅरोटिक फक्त आणि फक्त जर आपल्याला कोणामध्ये आढळत असेल, जीवाणू यानी बॅक्टेरियाच्या मध्ये आढळताना दिसतं. बॅक्टेरिया सोडल्यानंतर जगातील दुसऱ्या कोणत्याही सजीवामध्ये आपल्याला प्रोकॅरोटिक प्रकारचं संरचना आढळताना दिसत नाही. आता इथं म्हटले प्रोकॅरोटिकचं योग्य जीव कोणता आहे, सगळ्यात पहिले ईस्ट, दुसरा आहे निळे हिरवे शैवाल ज्याला सायनोबॅक्टेरिया म्हणत असतो. तर आपलं उत्तर असणार आहे दुसरं, सायनोबॅक्टेरिया काय करतं रे, सायनोबॅक्टेरिया हा प्रकाश संश्लेषण करतं, हा स्वयंपोषी आहे, स्वयंपोषी आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, हा जीवाणू आहे.
म्हणजे याचा अर्थ हा प्रोकॅरियोटिक प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे. सायनोबॅक्टेरियाचं काम काय? सायनोबॅक्टेरिया आपल्याला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतं, ज्याला इंग्लिश मधून आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो मित्रांनो. समजलं? त्याला आपण इंग्रजीतून काय म्हणतो? नायट्रोजन फिक्सेशन म्हणतं. आणि याच कारणामुळं या सायनोबॅक्टेरियाचा वापर आपण खत म्हणून करत असतो. अनेक वेळेस प्रश्न आलेले याच्यावर. सायनोबॅक्टेरियाचा वापर आपण काय म्हणून करत असतो? खत म्हणून करत असतो. ही गोष्ट काय करा, लक्षात राहू द्या. आता बघा, या ठिकाणी सायनोबॅक्टेरिया हे बॅक्टेरिया गटामध्ये मोनेरात येत असतो आणि मोनेरातील सजीव प्रोकॅरियोटिक आहे. आणि इथं तेच विचारले म्हणून उत्तर तो आलं. ईस्ट काय रे? ईस्ट हा एक प्रकारचा कवक आहे. कोणतं कवक आहे? युनिसेल्युलार आहे. युनिसेल्युलार यानी एक पेशीय कवक असणार आहे, ज्याच्या साहाय्याने किण्वन ही प्रक्रिया घडून आणली जाते. आणि तसेच काय आहे, बाकीचे काय अभिक्रिया घडून. यानंतर अमिबा काय आहे? अमिबा हा पण युनिसेल्युलार आहे. युनिसेल्युलार आहे, परंतु युकॅरोटिक आहे रे. युकॅरोटिक म्हणजे कंप्लीट सेल असणारा. हा पण कंप्लीट सेल असणारा युकॅरोटिक आहे ईस्ट. आणि मशरूम जर बघितलं तर हे आपल्याला मल्टी सेल्युलार कवक आहे. मल्टी सेल्युलार फंगी आहे, ज्याचा वापर आपण अन्न म्हणून करत असतो. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर बघा, प्रोकॅरियोटिक कोण आहे? तर उत्तर दुसरं आहे, ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो. यानंतर प्रश्न 8वा आहे, कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात? बॅक्टेरियोलॉजी, मायकोलॉजी, फायकोलॉजी, काय म्हणतो व्हायरोलॉजी. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर बघितलं तर याचं उत्तर आहे मायकोलॉजी. मायकोलॉजी म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? तर मायकोलॉजीचा अर्थ जर बघितलं तर तो काय आहे? कवक. कवकांच्या अभ्यासाला आपण मायकोलॉजी म्हणून ओळखत असतो. दुसरं बॅक्टेरियोलॉजी म्हणजे काय रे? बॅक्टेरियाच्या अभ्यासाला आपण बॅक्टेरियोलॉजी म्हणत असतो. फायकोलॉजी काय आहे? शैवाल यानी काय रे? अल्गीचा जो अभ्यास आहे, या अल्गीच्या अभ्यासाला आपण फायकोलॉजी म्हणतो. व्हायरोलॉजी काय आहे? व्हायरसच्या अभ्यासाला व्हायरोलॉजी म्हणतात. तर अशा प्रकारचे क्वेश्चन पण कधी कधी रिफ्लेक्ट होताना दिसतं. यासाठी या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे, मायको यानी फंगस यानी कवक म्हणत असतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणता जीव परपोषी हेटेरोट्रॉपिक आहे? म्हणजे काय रे? स्वतःच अन्न स्वतः कोण तयार करत नाही? कोण आहे की तो दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून आहे? सायनोबॅक्टेरिया, म्युकर, युग्लिना, डायटमस. तर याचं उत्तर जर बघितलं, म्युकर जो आहे ज्याला बुरशी म्हणतो, हा कवक गटामध्ये येतं. आणि सर्व कवक जे असतात, सर्व कवक हे परपोषी असतात, दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात. त्याच्यापैकी काही हे मृतोपजीवी सॅप्रोफायटिक असतात, काही हे परजीवी असतात, काही हे परपोषी असतात. तर ह्याचं उत्तर असणार आहे दुसरं. सायनोबॅक्टेरिया हा तो जीवाणू आहे ज्यांनी पहिल्यांदा स्वयंपोषी गुणधर्म दाखवलं, ज्यांच्यामध्ये पहिल्यांदा हरितद्रव्य 2A ची निर्मिती झाली. या कारणामुळे यांनी स्वतःचं अन्न स्वतः पहिल्यांदा तयार केलं. आणि अशा प्रकारे हे सायनोबॅक्टेरिया बॅक्टेरिया या गटामध्ये येताना आपल्याला दिसतो. त्यानंतर युग्लिना काय रे? युग्लिना जर बघितलं, ह्याच्याकडे दिवस असेल तर हा स्वयंपोषी गुणधर्म दाखवतो, आणि रात्री जर बघितलं तर हा परपोषी गुणधर्म दाखवतो, हेटेरोट्रॉपिक. म्हणून हे काय म्हणते रे? खालीलपैकी कोणता जीव परपोषी आहे? म्हणजे कंप्लीट परपोषी असं विचारलं. त्यानंतर डायटमस जर बघितलं ना, तर हा प्रोटिस्टामध्ये येणारा काय आहे? सजीवांचा गट आहे. प्रोटिस्टामध्ये कुठे येतं रे? वनस्पती आणि प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टामध्ये येताना आपल्याला दिसतो. हे कुठे येतं माहित आहे का? प्रकाश संश्लेषण प्रोटिस्टा जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला येताना दिसतं. कोण येताना दिसतं? हा डायटमस. आणि मित्रा माहित आहे का, या डायटमस मध्ये काही सजीव येत असतात, ज्याला आपण गोल्डन आल्गी म्हणतो, सोनेरी शैवाल म्हणत असतो. आणि हा स्वतःचा अन्न स्वतः तयार करत असतो. हा स्वयंपोषी असतो मित्रांनो. समुद्रामध्ये अन्न तयार करण्याचं काम जर सर्वात जास्त कोण करत असेल तर डायटमस. याच कारणामुळे याला समुद्राचा मेन प्रोड्युसर म्हणत असतो आपण. तर अशा प्रकारे चारही पर्यायाचे एक्सप्लेनेशन झालं, पण याचं उत्तर आहे दुसरं. कारण त्यांनी विचारलं होतं की परपोषी कोण? तर ओनली परपोषी म्युकर आहे. युग्लिना स्वयंपोषी पण आहे आणि परपोषी पण आहे. सायनोबॅक्टेरिया आणि डायटमस ते दोन्हीचे दोन्ही टोटली एटोट्रॉपिक आहे आणि स्वयंपोषी आहेत मित्रा. यानंतर बघा, पेनिसिलिन ही प्रतिजैवी कोणत्या कवकापासून मिळवले जाते? तर ईस्ट आहे, रायझोपस आहे, पेनिसिलियम नोटाटम आहे, अगॅरिकस आहे. तर अशा प्रकारचं बघा या ठिकाणी आपल्याला काही दिलेलं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर कोणापासून काय मिळवलं जातं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? हा जो पेनिसिलियम काय आहे? नोटाटम नावाचा कवक आहे.
तर या कवकापासून जर बघितलं, अलेक्झांडर फ्लेमिंग नावाच्या शास्त्रज्ञाने हे कवक आहे कधी 1928 ला अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचा शास्त्रज्ञ आहे. यांनी काय बघितलं रे, ह्याला समजलं की पेनिसिलियम नोटॅटम नावाचा जो काही कवक आहे ह्याच्यावर काही जीवाणू पडले होते. नंतर त्याला काही दिवसानंतर कळालं की त्या जीवाणूंची वाढ झालीच नाहीये, जीवाणूंची संख्या कमी झाली या कवकावर पडल्यानंतर. तेव्हा त्याला कळालं की जीवाणूचं वाढ रोखणारे, जीवाणूला मारणारी प्रॉपर्टी या पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या कवकात आहे. आणि त्याच्यापासूनच त्याने पेनिसिलिन नावाचा जगातील पहिलं अँटीबायोटिक जो बॅक्टेरियाला अडवण्याचं काम करतो त्याची निर्मिती 1928 मध्ये केली. सर हे ईस्ट काय केलं जातं, ईस्ट कशासाठी, तर मित्रांनो माहित आहे का, ईस्टचा वापर हा बेकरीमध्ये केलं जातं, तसेच मध निर्मितीसाठी पण केलं जातं. सर रायझोपस काय तोच मी तुम्हाला सांगितलं, हे ब्रेड मोल्ड म्हणून ओळखलं जातं. नॉर्मल हा कवक आहे जो ब्रेडवर पावांवर येताना दिसतो. आणि अगॅरिकस काय आहे, अगॅरिकसच्या बाबतीत जर बघितलं तर याला आपण मशरूम म्हणत असतो. तोच मशरूम जे खाण्यासाठी काय करत असतो, आपण वापरत असतो. इथं विचारलं होतं पेनिसिलिन कुठून तयार होतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं. आणि तिन्ही बाकीच्या ऑप्शनची पण एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल. बघा, जर तुम्हाला वाटत असेल की सायन्स मध्ये कॉन्फिडन्स नाहीये तर तुमच्यासाठी 2 गोल्डन चान्स आहेत. गोल्डन का म्हणतो, 100% मार्क येणार मित्रा, कारण त्या पद्धतीनेच घेत असतो. तर बघा, पहिलं सुपर 60 बॅच आहे 2025 मध्ये. जर तुम्ही काही पेपर देणार असाल तर राज्यसेवा असेल, गटकची मुख्य असेल, गटकची पूर्व असेल किंवा नंतर कोणती एक्झाम देणार असाल तर ही बॅच तुमच्यासाठी सुटेबल असेल. जर कमी वेळेमध्ये करायचं असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, 7 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध राहत आहे. 3 महिने व्हॅलिडिटी आहे. फीस 999 रुपये आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ही बॅच घेऊ शकता. विज्ञान आरामशीर बनून जाईल. आणि दुसरी गोष्ट, ही आता चालू असणारी टेस्ट सिरीज आपली खूप महत्वाची आहे, IMP आहे. तर टेस्ट सिरीज तुम्ही घ्या, मित्रांनाही सांगा, आणि याचा फायदा तुम्हाला 100% होणार. तुम्ही जेव्हा व्यवस्थित करताल, तुम्ही एकच डायलॉग मारताल, काय सर रथ इथंच थांबा, विज्ञानाचा स्वर्ग इथंच आहे. आणि खरंच विज्ञानाचा स्वर्ग मी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार या युट्यूब चॅनललाच दाखवणार. रथ इथपर्यंत स्वर्ग म्हणतोय, ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे बघा, तर हे करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे अप्लिकेशन डाउनलोड करा. आणि काही दुःख वाटत असेल तर एक नंबर दिलेला या ठिकाणी, त्या नंबरवर पण कॉन्टॅक्ट केलं तरी काही मला दुःख नाही. तुला बोलल भाऊ मी, क्लोरेल का. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं पुढचं क्वेश्चन काय आहे, सायनोबॅक्टेरिया निळे हिरवे शैवाल, सायनोबॅक्टेरिया निळे हिरवे शैवाल आणि इतर जीवाणूमध्ये मुख्य फरक काय आहे. बघा, सायनोबॅक्टेरिया आणि बाकीच्या बॅक्टेरियामध्ये काय फरक आहे. सायनोबॅक्टेरियामध्ये बघा काय फरक आहे. सायनोबॅक्टेरियामध्ये काय असणार आहे रे, ऑक्सिजनयुक्त प्रकाश संश्लेषण होते. जीवाणूमध्ये पेशी भीतिका नसते. सायनोबॅक्टेरिया युकॅरियोटिक आहे. जीवाणू फक्त परपोषी असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं. कारण काय माहिती आहे का, बाकीचे बॅक्टेरिया जे असतात हे परपोषी गुणधर्म दाखवतात, परंतु सायनोबॅक्टेरिया हा फोटोसिंथेसिस करून, लाईटचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. आणि याच कारणामुळं सायनोबॅक्टेरिया बाकीच्या बॅक्टेरियापेक्षा वेगळं आहे. का, कारण की बाकीचे बॅक्टेरियांना अन्न बाहेरून दुसरीकडून घ्यावं लागतं, कारण ते परपोषी गुणधर्म दाखवतं, हेट्रोट्रॉपिक, पण ऍटोट्रॉपिक गुणधर्म दाखवतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे. आता सेकंड ऑप्शन काय चुकलंय, जीवाणूमध्ये पेशी भित्तिका नसते, हे विधान चुकीचं आहे. जीवाणूमध्ये पेशी भित्तिका असते राजा, आणि ती पेप्टिडो ग्लायकेन नावाच्या पदार्थापासून बनलेली असते. यानंतर सायनोबॅक्टेरिया युकॅरियोटिक आहेत का, नाही. तर सायनोबॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक आहे. तिने याचा अर्थ काय रे मित्रांनो माहित आहे का, त्यांची पेशी ही इनकम्प्लीट आढळते, म्हणून हे चुकीचं आहे. यानंतर चौथं, जीवाणू फक्त परपोषी असतात का, नाही राजा. जीवाणू हे परपोषी नाही, तर काही बॅक्टेरिया हे स्वयंपोषीच असतात. जसं सायनोबॅक्टेरिया हा स्वयंपोषी आहे, जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतो. तर अशा प्रकारे या कारणामुळे हे पण चुकीचं आहे. म्हणून उत्तर तुमचं पहिलं यायला पाहिजे. यानंतर डायॲटोमियम अर्थ कशामुळे तयार होते. आता डायॲटोमियस अर्थ काय असणार आहे, कसं असणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. त्याचं उत्तर काय बघा. तर हे कीवर्ड लक्षात घ्या. असे कीवर्ड तुम्हाला पेपरमध्ये रिफ्लेक्ट होताना दिसेल. जे काही नवीन कीवर्ड्स येत असतात त्याची थोडी माहिती आणि हे नोट डाऊन करून ठेवत जा, किंवा याचे झेरॉक्स करून ठेवत जा. काही याचे एक्सप्लेनेशनची PDF तुम्हाला उपलब्ध करून देतो टेलिग्राम चॅनलला. @science by अशोक पवार, @science by अशोक पवार
या टेलिग्राम चॅनलला तुम्ही काय करा, जॉईन व्हा. तिथं ह्याची पीडीएफ, एक्सप्लेनेशनची पीडीएफ, प्रश्नपत्रिकेची पीडीएफ सगळं उपलब्ध, सगळं कंटेंट भेटेल. बघा आता काय म्हणतोय तो, खालीलपैकी क्लोरेला कशामुळं डायटॉमिसियस अर्थ तयार होताना दिसतं. तर डायटॉमिसियस अर्थ काय असणार आहे ते मी सांगतो. पहिला ऑप्शन बघा, डायटम्सच्या सिलिकायुक्त पेशी भित्तिकांच्या अवशेषामुळे, डायनोफ्लॅजिलेटसच्या मृत अवशेषामुळे, मृत कवकांच्या थरामुळे, जीवाणूंच्या कॅप्सूलमुळे. तर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर पहिलं आहे डायटमसच्या सिलिकायुक्त पेशी भित्तिकांच्या अवशेषामुळे. मित्रांनो माहित आहे का, हा प्रोटिस्टा नावाचा गट आहे. प्रोटिस्टा नावाचे 3 गट पडतात. त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण करणारा एक प्रोटिस्टा आहे. प्रकाश संश्लेषण म्हणजे स्वतःचा न स्वतः तयार करणारे. प्रकाश संश्लेषणामध्ये एक गट आहे, त्याला म्हणत असतो आपण डायॲटमस. हा जो डायॲटमस आहे हा यालाच आपण प्लांट लाईक प्रोटिस्टा म्हणत असतो. यालाच आपण प्लांट लाईक प्रोटिस्टा म्हणून ओळखत असतो, कारण वनस्पती सारखं गुणधर्म दाखवतो. आता बघा जर बघितलं तर काय असणार आहे, यांची जी सेल वॉल आहे, डायॲटमसची जी सेल वॉल आहे ही सिलिकाची बनलेली असते, सिलिकाची. आणि जी सिलिका या ठिकाणी तयार होतो तो कधीच नाहीशा होत नाही, म्हणजे तो अविनाशी असतं, अविनाशी. म्हणजे याचा अर्थ जी सेल वॉल बनते डायटमस ती अविनाशी असते, त्याला कधीच नष्ट होऊ शकत नाही. मग काय होतं माहित आहे का, मग अशा ज्या काही सेल वॉल आहेत हे डायटमस आहे. तर डायटमस नावाचा सजीव कधी ना कधी तर मरणार आहे की नाही. मेल्यानंतर ते समुद्राच्या खाली जातं बुडाला आणि त्या ठिकाणी ते साचून जातं, कारण वरचं जो आवरण आहे सेल वॉल सिलिकेचं तो नष्ट होणार नाहीये. मग लाखो करोडो वर्षानंतर या सेल वॉलच्या थरामुळं एक भिंतीसारखी थर तयार होतं, आवरण तयार होतं, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, डायटॉमिसियस अर्थ म्हणत असतो, जो काय आहे सिलिकायुक्त सेल वॉल मुळे काय तयार होताना दिसतं, कोणामधल्या, डायटॉमसच्या. तर हे पहिलं असणार आहे. डायनोफ्लॅजिलेटसच्या मृत अवशेषामुळे, तर ह्याच्यामुळे काही असं स्पेसिफिक काही घटक तयार होताना आपल्याला दिसत नाही, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. का, कारण जर बघितलं डायनोफ्लॅजिलेटस जो आहे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की डायनोफ्लॅजिलेटसच्या रिलेटेड काय आहे. तर मित्रांनो माहित आहे का, डायनोफ्लॅजिलेट जो आहे मृत अवशेषामुळे नाही. का, कारण डायनोफ्लॅजिलेटस जो आहे त्याची जी सेल वॉल आहे ना, त्याची जी सेल वॉल आहे ती सेल्युलोजची बनलेली असते. तर डायनोफ्लॅजिलेटस काय आहे, तर हा प्रोटिस्टामध्ये हा प्रकाश संश्लेषी जो प्रोटिस्टा आहे त्याचे 3 गट पडत असतात. पहिल्या गटाला डायटमस म्हणतात आणि दुसऱ्या गटाला डायनोफ्लॅजिलेटस म्हणून ओळखलं जातं. कळालं, फोटोसिंथेटिक मध्ये 3 गट, त्याच्यातला पहिला गट कोण असणार आहे, डायटमस, दुसरं काय डायनोफ्लॅजिलेटस, आणि तिसरा असतो युग्लिनाइड. अशा प्रकारे तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर जर बघितलं तर कवक, अरे कवकाची सेल वॉल तर कायटिनची बनलेली असते ना रे. इथं काय म्हणतो, डायटॉमिसियस अर्थ जो आहे तो फक्त सिलिकेचा असतो. सिलिकाची सेल वॉल, सिलिकाची पदार्थाची सेल वॉल आपल्याला डायटॉमस मध्ये आढळताना दिसतं. जीवाणूच्या कॅप्सूल मुळे असं काही होतं का, तर मित्रांनो माहित आहे का, बॅक्टेरियाचा जो कॅप्सूल आहे त्या कारणामुळे असं काही होताना आपल्याला दिसत नाही. म्हणून बघा या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे. आता लायकेन हे कोणत्या 2 सजीवांच्या सहजीवन संघटन आहे, मी खूप सांगितलं. बघा काय असतं माहित आहे का, जगामध्ये काही सजीव जोडीने राहतात आणि ते सजीव जोडीने म्हणजे काय, लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतात. आणि जेव्हा ते लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतात, कोण कोण सोबत राहतात त्यानुसार लोकांनी त्याला काही नाव ठेवलेलं आहे. आता इथं काय म्हटलंय बघा, इथं जोडीचं नाव आहे बघा लायकेन. तर लायकेन या जोडीमध्ये कोण दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहतात, जीवाणू आणि कवक राहतात का, शैवाल आणि कवक राहतात का, अल्गी आणि फंगी राहतात का, बॅक्टेरिया आणि वनस्पती राहतात का, कवक आणि प्राणी राहतात का. तर मित्रांनो माहित आहे का, सगळ्यात पहिलं या ठिकाणी जर बघितलं तर एक बघूया काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर पहिला ऑप्शन बघा लायकेनच्या बाबतीत, जीवाणू आणि कवक हे विधान चुकीचं आहे. बॅक्टेरिया आणि कवक कधीही एकत्र राहू शकत नाही, या दोघांची कधीही जोडी तयार होऊ शकत नाही. दुसरा आहे अल्गी आणि फंगी, हे उत्तर मात्र बरोबर आहे. कारण की जेव्हा कवक आणि शैवाल हे दोघही एकत्रित सहजीवन जगतात तेव्हा त्याला ड्युएल प्लांट किंवा लायकेन म्हणतात. यामध्ये कवक हा जमिनीतून पाणी आणि क्षार आणून देण्याचं काम करतो शैवालाला, तर त्या बदल्यात शैवाल काय करत असतं रे, अन्न तयार करून देत असते. तर रोल पण विचारू शकतात की लायकेन मध्ये कवकाचा रोल काय आणि शैवालाचा रोल काय, तर हे काम करतात म्हणून उत्तर तो आहे. जीवाणू आणि वनस्पती काय आहे, तर मित्रांनो काय आहे, तर काही आहेत बघा, रायझोबियम नावाचा जो काही बॅक्टेरिया आहे, हा रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया जे काही शेंगाधारी वनस्पती असतात, शेंगाधारी वनस्पती यांच्या मुळांच्या गाठीवर काय आहे तो बसलेला असतो.
जे काही शेंगाधारी वनस्पती असतात ज्याला कडधान्य म्हणत असतो, तर अशा कडधान्य असणाऱ्या वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर रायझोबियम नावाचा जीवाणू जाऊन बसतो. तर त्या वनस्पतीला रायझोबियम हा नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देण्याचं काम करतं, ज्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणत असतो. आणि नायट्रोजन फिक्सेशन करून देण्याचं काम तो करत असतो. आणि अशा प्रकारे त्या बदल्यात तो त्याच्यापासून अन्न घेत असतो. तर ही जी जोडी बघा, जीवाणू आणि वनस्पती, ह्याचं एक्झाम्पल बॅक्टेरियामध्ये रायझोबियम आहे आणि तिच्या कोणत्या वनस्पतीच्या, शेंगाधारी वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर काय आहे, तो बसलेला असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, कवक आणि प्राणी एकत्र बसतंय का, कवक आणि प्राणी एकत्र येतात का, तर मित्रांनो ह्याचं उदाहरण जर बघितलं तर काय आहे, कीटक जे असतात, कीटक काही कीटकांच्या आतड्यातील कवक आपण म्हणत असतो, कोरल कीटकांच्या आतड्यातील कवक जो आहे, कवक आहे हे सहजीवन जगतं. म्हणजे याचा अर्थ काही जे इन्सेक्ट्स असतात त्यांच्या आतड्याच्या आतमध्ये काही कवकांची वाढ होताना पण दिसते, तर याला पण आपण त्या दोघांची जोडी म्हणत असतो. इथं लायकेन म्हटलं होतं, ज्याला दगडफूल म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे. आयोगाने याच्या पहिले विचारले, येणाऱ्या काळात पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, यासाठी माहित असणं गरजेचं आहे. बघा, रेड टाईट म्हणजे समुद्राच्या पाण्याला लाल रंग येण्याची घटना कोणत्या जीवाच्या अत्यधिक वाढीमुळे होत असते, तर या ठिकाणी जर बघितलं, हे पण प्रोटिस्टा या किंगडमचा प्रश्न आहे. काय, डायटमस, सायनोबॅक्टेरिया, डायनोफ्लॅजिलेटस आणि त्यानंतर बघितलं लाल शैवाल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डायनोफ्लॅजिलेटस, ज्याला गोनियोलॅक्स म्हणून ओळखत असतो. आता गोनियोलॅक्स हा जो काही डायनोफ्लॅजिलेटस आहे हा प्रोटिस्टामध्ये येणारा सजीव आहे. प्रोटिस्टातील फोटोसिंथेटिक या गटामध्ये येणारा सजीवांचा गट आहे, ज्याला आपण डायनोफ्लॅजिलेटस म्हणतो. या डायनोफ्लॅजिलेटसला नाईट लाईट म्हणून पण ओळखलं जातं, कारण हे आपल्याला चमकताना दिसतो रे. हे आपल्याला काय करताना दिसतो माहित आहे का, चमकताना दिसतो. त्याच्याबद्दलच आपल्याला बघायचंय. आता बघा, एक एक सांगतो मी तुम्हाला काय असणार आहे. तर डायटमसला आपण काय म्हणत असेल, तर याला आपण म्हणत असतो गोल्डन आल्गी, कारण की ह्याचा रंग जो आहे तो गोल्डन प्रकारचा असतो डायटमस मुळे. सायनोबॅक्टेरिया जो आहे ह्याचं रंग ब्ल्यू आणि ग्रीन असतं, म्हणून याला ब्लू ग्रीन आल्गी म्हणून ओळखत असतो, लक्षात. आणि हा डायनोफ्लॅजिलेट ज्याला गोनियोलॅक्स म्हणत असतो, हा काय करत असतो मित्रांनो माहित आहे का, यांच्यामध्ये जर बघितलं, प्रोटिस्टामध्ये झपाट्याने वाढल्यामुळं यांचं रंग काय आहे, लाल. कारण की हे लाल रंग जास्त काय आहे, दिसत असतं. आणि या कारणामुळे समुद्राचा रंग आपल्याला लाल दिसताना दिसतो आणि हे समुद्रात राहतात. आणि दुसरी गोष्ट बघा, हे काय करत असतात रे, विष तयार पण करतात, पॉइझन तयार करण्याचं काम करत असतात डायनोफ्लॅजिलेटस. हालचालीसाठी फ्लॅजिलाचा यांनी शेपटीचा वापर करत असतात, हे लक्षात राहू द्या. आणि रेड आल्गी जर बघितलं, रेड आल्गी हे मल्टीसेल्युलर आहे मित्रांनो, हे मल्टीसेल्युलर आहे, परंतु हे वनस्पती या गटामध्ये येतात. आणि रेड टाईटचा आणि या लाल शैवालाचा काही संबंध नाहीये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे. कारण डायनोफ्लॅजिलेटस जो आहे हे समुद्रात असतात आणि समुद्रात हे रंग तयार करत असतात, रेड कलर असतो यांचं. जेवढी यांची संख्या वाढेल तेवढं समुद्र आपल्याला लाल दिसतं आणि या कारणामुळे तसे ज्याला नाईट लाईट म्हणून पण ओळखलं जातं. आणि हे डायनोफ्लॅजिलेटस मध्ये पॉइझन असतं, विष असतं. त्याला जर मासाने खाल्लं तर त्याचा परिणाम मासावर पडतो आणि त्या माशाला प्राण्याने खाल्लं तर त्याचा परिणाम प्राण्यावर पडताना दिसतो. यानंतर आता बघा पुढचा प्रश्न, मायकोरायझा म्हणजे काय, कवक आणि शैवाल यांचं सहजीवन, कवक आणि उच्च वनस्पतींच्या मुळांचं सहजीवन, जीवाणू आणि वनस्पतींच्या मुळांचे सहजीवन आणि एक प्रकारचे रोगकारक कवक. अशा प्रकारे तर टर्म कोणती आहे बघा, कन्सेप्ट कोणती आहे, मायकोरायझा. तर या मायकोरायझा कन्सेप्टच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, बघायचंय कशा प्रकारे आणि काय असणार आहे. या ठिकाणी जर बघितलं, थोड्या खाली सांगितलं बघा, कवक आणि शैवाल दोघं एकत्र राहत असेल तर त्या जोडीला लोकांनी लायकेन या नावाने ओळखतात, त्याला लायकेन म्हणत असतो. कवक आणि उच्च वनस्पतींच्या मुळांचं सहजीवन, याला जर आपण काय म्हणत असेल तर मित्रांनो यालाच मायकोरायझा म्हणतो. यालाच आपण मायकोरायझा म्हणून काय करत असतो रे, रायझा म्हणून ओळखत असतो. तर मायकोरायझा म्हणजे कोणाकोणाची जोडी, कवक आणि उच्च वनस्पतींच्या मुळांची जोडी. काय काम करतात बघा, कवक काय करत असतो, जमिनीतून असणारे काही क्षार आणून देण्याचं काम करत असतं. बघा, कवक काय करत असेल तर जमिनीतून पाणी आणून देण्याचं काम करतं, काही क्षार आणून देण्याचं काम करतं, जसं उदाहरणार्थ फॉस्फरस वगैरे. आणि त्या बदल्यात वनस्पती त्याला अन्न देण्याचं काम करते. आणि जेव्हा उच्च वनस्पती आणि कवक हे दोघं जोडीने राहत असतात तेव्हा त्या जोडीला लोक मायकोरायझा म्हणून ओळखत असतात.
आता बघा यानंतर तिसरं काय बघा, उत्तर कोणतं तुमचं दुसरं, जीवाणू आणि वनस्पती. आताच मी तुम्हाला सांगितलं रायझोबियम नावाचा जीवाणू हा शेंगाधारी वनस्पती जी असतात, जे कडधान्य असतात त्यांच्या मुळांच्या गाठीवर राहतो. मग हे काय आहे, जीवाणू आणि वनस्पतींच्या मुळांच्या सहजीवन. तर अशा प्रकारे ते तयार होताना दिसतं. एक प्रकारचा रोगकारक, तर मायकोरायझा हा एक प्रकारचा रोगकारक नाहीये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर दुसरं बी असणार आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणत्या जीवामध्ये दोन प्रकारचे केंद्रक, मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्रकारचे केंद्रक आढळतात? बघा, अमिबामध्ये एकच केंद्रक आढळताना दिसतो, युग्लिनामध्ये पण एकच केंद्रक आढळताना दिसतो, प्लाझ्मोडियम पण मध्ये एकच केंद्रक आढळताना दिसतं, पण पॅरामेशियम मध्ये आपल्याला दोन केंद्रक आढळताना दिसतात. एक काय असतो बघा, एक आकाराने मोठा केंद्रक असतो आणि दुसरं आकाराने लहान केंद्रक आपल्याला आढळताना दिसतं. तर दोन केंद्रक आपल्याला कोणामध्ये आढळत असेल तर तो आढळतो मित्रांनो, माहित आहे का, पॅरामेशियम मध्ये आढळताना दिसतं. आता बघा, जर बघितलं काय करत असणार आहे, जो मोठा केंद्रक आहे हा मेटाबॉलिझमची क्रिया कंट्रोल करत असतो, मेटाबॉलिझम ज्याला आपण चयापचय म्हणत असतो, चयापचय म्हणतो. आणि दुसरं लहान केंद्रक हा प्रजननामध्ये भाग घेत असतो. आणि अशा प्रकारे पॅरामेशियम या युनिसेल्युलर असणाऱ्या प्रोटिस्टामध्ये आपल्याला दोन केंद्रक आढळतात, तर वरती सगळ्यांमध्ये आपल्याला एकच केंद्रक आढळतो जो प्रजननात भाग घेतो तसेच अन्य कार्य करत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर चौथं आन्सर असणार आहे. यानंतर बघा ड्यूटेरोमायसिट्स. आता बघा थोडं प्रश्नांची पातळी वाढायला लागली, लक्षात येत असेल. ड्यूटेरोमायसिट्स क्लोरेला कवकाचा गट आहे, ड्यूटेरोमायसिट कवकाचा गट आहे. या वर्गातील कवकांना अपूर्ण कवके, इनपरफेक्ट फंगी काय म्हणतात? मी शिकवलं एकदम डिटेल. मित्रांनो, कवकाचे 4 प्रकार पडत असतात बघा. सगळ्यात पहिला आहे फायकोमायसिट, फायकोमायसिट, फायकोमायसिट असणार आहे. दुसरं जर बघितलं ऍस्कोमायसिट आहे, ऍस्कोमायसिट. तिसरं जर बघितलं बॅसिडोमायसिट आहे, बॅसिडोमायसिट आहे. आणि चौथं जर बघितलं तर त्याला आपण काय म्हणत असतो, ड्यूटेरोमायसिट म्हणत असतो. तर आता बघा, हा फायकोमायसिटला आपण शैवाले कवके म्हणत असतो राजा, ऍस्कोमायसिटला आपण सॅक फंगी म्हणत असतो, त्याला कोश कवके म्हणतात. बॅसिडोला आपण छत्र कवके म्हणत असतो, त्याला क्लब फंगी म्हणतात. त्याला पब बॉल्स म्हणतात रे, पब बॉल्स म्हणतात. आणि त्यालाच आपण मशरूम म्हणत असतो. कोणाला? बॅसिडोमायसिटला. आणि शेवटचं ड्यूटेरोमायसिटला इनकम्प्लीट फंगी म्हणतात. का? कारण की यांच्यात फक्त आणि फक्त अलैंगिक प्रजनन आढळताना दिसतो, लैंगिक प्रजननाचा अभाव असतो. कोणामध्ये? या ड्यूटेरोमध्ये. आणि इथं तेच विचारलंय की बाबा ड्यूटेरोमायसिटला इनकम्प्लीट फंगी का म्हणतात? कारण त्यांच्यात अलैंगिक प्रजनन होत नाही. नाही, चुकीचं आहे, कारण त्यांच्यात ऍक्च्युली अलैंगिक प्रजनन घडतं, लैंगिक प्रजननाचा अभाव आहे, सेक्शुअल. कारण त्यांच्यात लैंगिक प्रजननाचा टप्पा आढळलेला नाहीये. हे राईट उत्तर आहे दादा. जेव्हा मला सांगा इनकम्प्लीट ह्याच्यासाठीच म्हणतात, जेव्हा ड्यूटेरोमायसिट मध्ये एखाद्या कवकात जर लैंगिक प्रजनन तयार झालं तर त्याला ड्यूटेरोमध्ये न ठेवता त्याला वेगळ्या गटामध्ये आणून ठेवलं जातं. या कारणामुळं ड्यूटेरोमध्ये कधीही बघितलं तर आपल्याला फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे कवकच आढळताना दिसतात, कारण त्यांच्यात पेशी भीतिका नसते. चुकीचं आहे, कारण सर्व कवकामध्ये आपल्याला कायटिनची सेल वॉल आढळताना दिसते. चौथं, कारण ते फक्त परजीवी असतात. तर मित्रांनो, माहित आहे का, या ठिकाणी परजीवीचं जर बघितलं आणि इनकम्प्लीटचं काही संबंध या ठिकाणी येताना आपल्याला दिसत नाही. ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे परजीवी असतात, काही मृतोपजीवी पण असतात ना रे, काही कुजलेल्या पदार्थावर जीवन जगणारे पण आहेत. तर अशा प्रकारे हे विधान पण चुकीचे आहेत. पण उत्तर काय? दुसरं यायला पाहिजे तुमचं. क्लिअर इथपर्यंत? यानंतर आर्किबॅक्टेरिया हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, उदाहरणार्थ अति उष्ण तापमान आणि क्षार कसे जगू शकतात? मित्रांनो, माहित आहे का, जेव्हा आपण बॅक्टेरियाचा विचार करतो तर बॅक्टेरियामध्ये पृथ्वीवर असणारे सर्व बॅक्टेरिया येणार आहेत. त्याच्यापैकी काही बॅक्टेरियाचा गट आहे, काही बॅक्टेरियाचा समूह आहे. आणि तो बॅक्टेरिया म्हणजे कोण? त्याला आपण म्हणत असतो आर्किबॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरिया ते कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते बाकीच्या जीवाणूला म्हणतात, बाकीचे उरलेले जीवाणू. तर आर्किबॅक्टेरिया बाकीच्या जीवाणूला म्हणतो की मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे. आर्किबॅक्टेरिया काय म्हणतो? मी बाकीच्या बॅक्टेरियापेक्षा वेगळा आहे. लोक विचारतात का वेगळा आहेस? तेव्हा तो म्हणतो आर्किबॅक्टेरिया की माझी जी सेल वॉल आहे ही पॉलिसॅकॅराइडची बनलेली आहे, पॉलिसॅकॅराइड सारख्या एका चेनची बनलेली आहे. आणि उरलेल्या सगळ्यांची सेल वॉल ही
पेप्टिडोग्लायकेन नावाच्या पदार्थापासून बनलेली असते, उरलेले जे आहे ते. तर एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी, आर्कीबॅक्टेरियामध्ये जर बघितलं तर सेल वॉल ही पॉलिसॅकराइड आणि प्रथिनेची असते, तर उरलेल्या बॅक्टेरियामध्ये काय पेप्टिडोग्लायकेनची असते, ही गोष्ट. आता बघा, या कारणामुळे आर्कीबॅक्टेरिया काय म्हणतो, माझ्यावर जर किती वाईट वेळ आली तर मी मरत नाही, त्या वाईट वेळेमध्ये पण मी दिवस ढकलतो, दिवस काढतो आणि चांगल्या वेळेची वाट पाहत बसतो, पण मी फाशी घेत नाही. का? कारण की काय माहित आहे का, कारण त्यांची सेल वॉल बाकीच्या बॅक्टेरियापेक्षा वेगळी आहे मित्रा, समजलं. आणि याच कारणामुळं हे आर्कीबॅक्टेरिया प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहू शकतात, प्रतिकूल वातावरणात टिकून राहू शकतात, हाय टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात राहू शकतात, एकदम pH 2च्या खाली गेलं तरी हे जिवंत राहू शकतात, एकदम साल्टी एरिया असेल तरी हे जिवंत राहू शकतात, दलदलीच्या भागात फेकून दिलं तरी जिवंत राहू शकतात, खनिजात टाकून दिलं तरी जिवंत राहू शकतात. एवढी सगळी व्हरायटी यांच्यात, म्हणून हे म्हणतात आम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे. का? कारण ह्यांची सेल वॉल वेगळी आहे, बाकीच्यांची सेल वॉल वेगळी आहे. कळतं इथपर्यंत? मग अशा प्रकारे काय रे, आर्कीबॅक्टेरिया बाकीची प्रतिकूल परिस्थितीत का जगू शकतात? त्यांच्या केंद्रक असल्यामुळं. केंद्रकाचं नाही संबंध, कारण आर्कीबॅक्टेरियामुळे केंद्रक नसतो, कारण बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक मध्ये येतात आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस आढळत नाही. त्यांच्या पेशी पटलाच्या वेगळ्या रचनेमुळं. तर मित्रांनो, माहित आहे का, हे उत्तर बरोबर आहे. त्यांच्यात सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल हे आपल्याला वेगळं आढळताना दिसतात, या कारणामुळे ते बाकीच्या बॅक्टेरियापेक्षा वेगळे आणि अतिउष्ण अति क्षारता असणाऱ्या ह्याच्यामध्ये माध्यमामध्ये पण जगू शकतात. त्यांच्या जलद प्रजननामुळे नाही मित्रांनो, जलद प्रजननाचा आणि प्रतिकूल परिस्थिती जगण्याचा तिडी मात्र संबंध नाहीये. यानंतर बघा, त्यांच्या मोठ्या आकारामुळं. अरे मोठे कुठं, हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ना रे राजा. तर हे विधान सगळं चुकीचं, तुझं उत्तर यायला पाहिजे दुसरं. तर अशा प्रकारे हे 18 नंबर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, स्लाइम मोल्ड हे सृष्टी प्रोटिस्टामध्ये कोणत्या बाबतीत कवकासारखे आणि प्राण्यासारखे गुणधर्म दाखवतात, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. स्लाइम मोल्ड कुठे येतं माहित आहे का? स्लाइम मोल्ड हा आपल्याला येताना दिसतो कुठं माहित आहे? जर बघितलं कवक या गटामध्ये, तर स्लाइम मोल्ड हा कुठे येत असेल तर कवक या गटामध्ये येताना दिसतो. आणि स्लाइम मोल्ड कवक म्हणतो, सॉरी, प्रोटिस्टा या गटामध्ये येताना दिसतो. स्लाइम मोल्ड हा प्रोटिस्टामध्ये येतो आणि प्रोटिस्टामध्ये जे कवकाचे गुणधर्म दाखवणारे असतात ना, तर ते स्लाइम मोल्ड असतात. आणि स्लाइम मोल्ड हे मृतोपजीवी असतात, ही गोष्ट लक्षात राहू द्या. परंतु बघा, जर बघितलं स्लाइम मोल्ड हे कवक नाही रे, कोरेला का कवक नाही, पूर्णपणे कवक नाहीये. स्लाइम मोल्डला आपण आणखी फॉल्स फंगी म्हणून पण ओळखत असतो. आभासी कवक कोणाला म्हणतात असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर मित्रांनो, जर बघितलं तर पहिलं बघा, याचं पहिलं आन्सर आहे कोणाचं, स्लाइम मोल्ड हे प्रोटिस्टामध्ये येत असतो, परंतु कोणत्या बाबतीत कवकासारखा आणि प्राण्यासारखं गुणधर्म दाखवतो. तर बघा, आता हे कवकासारखं कसं दाखवतो, कवकासारखं बीजाणू तयार करणे म्हणजे काय, स्लाइम मोल्ड मध्ये आपल्याला स्पोर तयार होताना दिसतात आणि हे असे स्पोर कवकात पण तयार होताना दिसतात, बरोबर आहे. आणि प्राण्यासारखे अमिबा प्रमाणे सरपटणे हे चालत असतं मित्रांनो. स्लाइम मोल्ड काय आहे, अमिबा प्रमाणे काय आहे, चालण्याचं काम करत असतो. मित्रांनो, जर बघितलं तर या ठिकाणी काय असणार आहे, कसं असणार आहे, तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता काय असतं माहिती आहे का, जर बघितलं, जेव्हा स्लाइम मोल्डवर जर बघितलं अनुकूल परिस्थिती जर असेल तर अशा वेळेस तो काय करत असतो माहित आहे का, हालचाल करत असतो. पण कसं माहित आहे का, प्रतिकूल परिस्थितीमध्ये या स्लाइम मोल्ड मधील काही सेल एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक प्लाझ्मोडियम नावाचा हा घटक तयार करत असतात. आणि या प्लाझ्मोडियम नावाच्या घटकाच्या साहाय्याने जे अमिबा प्रमाणे हालचाल करतात, सरकण्याचं काम करत असतात. तर अशा प्रकारे काय करत असतो बघा, अमिबा प्रमाणे म्हणजे काय रे, प्लाझ्मोडियम हा अशी संरचना तयार होत असते कोणामध्ये, स्लाइम मोल्ड मध्ये. आणि जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये याचा वापर हे काय करत असतात, हालचाल करण्यासाठी करत असतात. तर या ठिकाणी ते आहे कवकांची पेशीभित्तिका असणे. आता बघा, प्राण्यासारखे प्रकाश संश्लेषण करणे नाहीये. आता कवकांची पेशीभित्तिका ही कायटिनची बनलेली आहे. कवकांची पेशीभित्तिका जर बघितली तरी कशाची बनलेली असेल तर मित्रा माहित आहे का, ती कायटिनची बनलेली आहे. आणि हे या ठिकाणी त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाहीये. पण आता तिसरं, कवकासारखे परपोषी असणे.
आणि प्राण्यासारखे स्थिर राहणे. स्थिर राहत नाही हे विधानाचा पण काही संबंध नाहीये. कवकासारखं लैंगिक प्रजनन करणे आणि प्राण्यासारखी पेशी भीतिका असणे नाही, पेशी भीतिका असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहिलं असणार आहे. याची पीडीएफ पण मी तुम्हाला देणार आहे, बारकाईने व्यवस्थित वाचायचं फक्त. पुढचं क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणता आजार जीवाणूमुळे होत नाही? कॉलरा, टायफॉइड, गव्हावरील तांबेरा आणि टिटॅनस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा तिसरं, कारण की गव्हावरील आजार हा आहे हा फंगस मुळे होतं. फंगस, कोणतं फंगस असणार आहे रे? तर या ठिकाणी जर बघितलं तर फंगसचं नाव या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा. फंगस कोणतं असणार आहे? तर पिक्सिनिया. तर फंगसचं नाव आहे पिक्सिनिया. नावाच्या कवकामुळे आपल्याला गव्हावरील तांबेरा राग नावाचा रोग होतो. बाकी सगळे जे आहेत बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे. कॉलरामुळे जर बघितलं तर व्हिब्रिओ कॉलरी नावाचा, व्हिब्रिओ कॉलरी जो आहे, या व्हिब्रिओ कॉलरी नावाचा जो काही हा जीवाणू आहे या कारणामुळे कॉलरा होतो. टायफॉइड बाबतीत जर बघितलं तर साल्मोनेला टायफी, साल्मोनेला टायफी नावाचा जो काही बॅक्टेरिया आहे ह्याच्यामुळे होतं. आणि टिटॅनस जर बघितलं तर टिटॅनस पण क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा जो जीवाणू आहे याच्यामुळे आपल्याला टिटॅनस होताना दिसतो. तर इथं म्हटलंय खालीलपैकी काय आहे जीवाणूमुळे कोण होत नाही? तर कवकामुळे गव्हावरील तांबेरा रोग, व्हीट ऑफ रस्ट हा काय म्हणतो पिक्सिनिया नावाच्या कवकामुळे होताना आपल्याला दिसतो. यानंतर ईस्ट मध्ये अलैंगिक प्रजनन प्रामुख्याने कसे होते? ईस्ट म्हणजे काय रे? एक पेशीय असणारा कवक आहे. एक पेशीय असणारा कवक यामुळे कसं होतं अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारले. तर ईस्ट मध्ये मुकुल, आयन आणि बडिंग याद्वारे जास्त प्रमाणात होतं. आता सर बायनरी फिशन कसं होणार आहे? बायनरी फिशन होतंय की नाही? तर मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं बायनरी फिशन हे आपल्याला मुख्यतः बॅक्टेरियामध्ये आढळताना दिसतं आणि काही प्रोटिस्टामध्ये पण आढळताना दिसतं, पण मुख्यतः आपल्याला ईस्ट मध्ये आढळताना दिसत नाही. ईस्ट मध्ये मुख्यतः आपल्याला जर काय आढळत असेल तर मुकुल, आयन आणि बडिंग हे आपल्याला ईस्ट मध्ये आढळताना दिसतं, ज्याला सॅक्रोमायसेस म्हणून ओळखत असतो मित्रांनो. बरोबर. यानंतर जर बघितलं तर पुढे खंडन, फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये आढळतं? तर फ्रॅगमेंटेशन आपल्याला काही शैवाल मध्ये आढळताना दिसतं. ज्याचं उदाहरण सांगायचं गेलं तर स्पायरोगायरा नावाचा हा शैवाल असतो. आणि शेवटी स्पोर फॉर्मेशन, मित्रांनो माहित आहे का स्पोर फॉर्मेशन ईस्ट मध्ये घडतं रे, ईस्ट मध्ये घडतं, परंतु लैंगिक प्रजननासाठी घडतं. लैंगिक प्रजननासाठी काय आहे घडतं, ही गोष्ट लक्षात राहू द्या. इथं आपल्याला विचारलंय अलैंगिक प्रजनन प्रामुख्याने कसं केलं जातं, या कारणामुळे उत्तर तुमचं बी आहे. असेच प्रश्न पेपरमध्ये रिफ्लेक्ट होतात गफलत करणारे. तर बारकाईने व्यवस्थित लक्ष द्यायचं की या ईस्ट मध्ये स्पोर फॉर्मेशन होतं, पण तो लैंगिक प्रजननासाठी, म्हणून याचं उत्तर दुसरं असणार आहे. 22 बघा, युग्लिनाला वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा का म्हणतात? कारण युग्लिना दिवसा स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो आणि रात्रीच्या वेळेस अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो मित्रांनो, परपोषी असतं. मग कारण त्यात पेशी भित्तिका आणि हरितलवके दोन्ही असतात. नाही मित्रा, त्यांच्यामध्ये आपल्याला पेशी भित्तिका नसते रे. त्या जागेवर एक पेलिकल नावाचा आवरण असतो, पण हरितलवके असतात का? असतात. म्हणून हे अर्ध असत्य आहे, म्हणून तो येणार नाही. कारण सूर्यप्रकाशाच्या उपस्थित स्वयंपोषी आणि अनुपस्थित परपोषी या कारणामुळेच आपण या युग्लिनाला वनस्पती आणि प्राणी या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणत असतो मित्रा. यानंतर कारण ते प्राण्याप्रमाणे चालतात आणि वनस्पतीप्रमाणे प्रजनन नाही, काही संबंध नाहीये. कारण एक पेशीय पण बहुपेशीय पण वसाहती बनवते, काही संबंध नाहीये. पण या प्रश्नाचं उत्तर काय रे? दुसरं. त्यानंतर 20 हेट्रो काय म्हणतो आपण? हेट्रोसिस्ट नावाचा विशेष पेशी कोणत्या जीवामध्ये आढळते आणि कोणत्या कार्यासाठी आढळतं? या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे सायनोबॅक्टेरियामध्ये पेशी आढळतात. त्याला आपण कोणती पेशी म्हणतो रे? त्याला पेशी म्हणतो म्हणजे काय घटक आढळतं, विशेष पेशी हेट्रोसिस्ट म्हणत असतो. आता हेट्रोसिस्ट नावाची सेल ही सायनोबॅक्टेरियामध्ये आढळते. आता बघा या सेल मध्ये एक एन्झाईम काम करत असतो रे. या सेल मध्ये जर बघितलं तर आपल्याला एक एन्झाईम काम करताना दिसतो. तो एन्झाईम काय आहे? नायट्रोजिनेज नावाचा एन्झाईम आहे. या सेल मधून एक विकर असतं, त्याला नायट्रोजिनेज नावाचा हा विकर आहे. आणि हा नायट्रोजिनेज नावाचा जो विकर आहे हा काय करत असतो? हे नायट्रोजनचं फिक्सेशन करण्याचं काम करत असतं. नायट्रोजन फिक्सेशन करत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि हेट्रोसिस्ट पेशी आपल्याला सायनोबॅक्टेरियामध्ये आढळताना दिसतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर एवढं कळालं असेल तर बाकी काय, बाकीचं आणि हेट्रोसिस्ट पेशीचं काही संबंध नाहीये. ती फक्त बॅक्टेरियामध्ये आढळताना दिसतं, ज्याच्यात एक एन्झाईम असतो जो नायट्रोजनला अन्य संयुगात मिक्स करून वनस्पतीला देण्याचं काम करतं. पुढं
खालीलपैकी कोणते विधान सृष्टी मोनेरासाठी लागू होत नाही? मोनेरा त्यांच्या सुस्पष्ट केंद्रक नसतो. तर मित्रांनो माहित आहे का? बरोबर आहे. काय बरोबर आहे? कारण मोनेराला केंद्रक नसतो. कुठं असतो? प्रोकॅरियोटिक आहे. त्यांच्या पटलबद्ध अंगके नसतात. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये सेल मेम्ब्रेन आवरण कोणतेही आढळताना दिसत नाही आपल्याला. मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काही आढळताना. सर्व मोनेरा परपोषी असतात आणि त्यांच्याच रायबोझोम. तर हे विधान चुकीचं आहे. रायबोझोम असतात का? रायबोझोम आढळतात. रायबोझोम आपल्याला प्रोकॅरियोटिक मध्ये पण आढळताना दिसतं, युकॅरियोटिक मध्ये पण आढळताना दिसतं. प्रोकॅरियोटिक मधला रायबोझोम हा 70 सेवरबर्ग आकाराचा असतो आणि युकॅरियोटिक मध्ये हा 80 सेवरबर्ग आकाराचा असतो. परंतु बघा, बॅक्टेरिया हे सगळे परपोषी नसतात. काही बॅक्टेरिया स्वयंपोषी असतात. जसं थोड्या वेळाखाली सांगितलं सायनोबॅक्टेरिया स्वयंपोषी असतात. इथं म्हटले सर्व मोनेरा परपोषी असतात. हे विधान चुकीचं आणि आपल्याला चुकीचंच निवडायचं होत होतं की कोणतं नाहीये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रा तिसरं आहे. यानंतर बघा, हे आपलं पुस्तक आहे. व्यवस्थित एकदा पुस्तक बघा. मित्राकडे याच्याकडे असेल तर 100% फायदा होईल. गट ब च्या मुख्य परीक्षेला या पुस्तकातून 12 पैकी 12 प्रश्न आलेत मित्रा. पुस्तकाची साईज खूप कमी आहे. 300 पानाचंच पुस्तक आहे. त्याच्यातील फक्त 260 ते 70 पानं तुम्हाला वाचायचं आहे, तरी तुम्हाला चांगले मार्क येऊन जातील. नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये असणारा पुस्तक आहे. वेगळी नोट्स काढायची गरज नाही आहे. आणि पुस्तक मागवण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे 99 22 49 24 15. याच्यावर कॉल करा. महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहे. दुसऱ्याचं प्रमोशन नाही करत आहे. माझं पुस्तक आहे, मी लिहिलेलं पुस्तक आहे, यासाठी या ठिकाणी दिलंय. यानंतर बघा, कवकामधील अन्न कोणत्या स्वरूपात साठवले जाते? आता बघा, कवकामधील अन्न कोणत्या स्वरूपात? शैवाल, स्टार्च, ग्लायकोजन, प्रथिने आणि सेल्युलोज. लक्षात घ्या, स्टार्च हे अन्न वनस्पती स्टार्चच्या रूपात अन्न साठवते किंवा शैवाल हे स्टार्चच्या रूपात. ग्लायकोजन आणि तेल बिंदू जे आहेत, ऑइल ड्रॉपलेट, हे आपल्याला प्राणी हे अन्न साठवतात या स्वरूपात. किंवा दुसरं जर बघितलं तर कवक पण या स्वरूपात अन्न साठवतात. एक्स्ट्रा अन्न, वापरून झालेला एक्स्ट्रा अन्न. त्यानंतर प्रथिने अन्न साठवत नाही. तर प्रथिनेमध्ये शरीर बांधणीची कॅपॅसिटी असते, शरीर बांधणी करतात सजीवांचं. आणि सेल्युलोज हा सेल वॉलचा मुख्य कंटेंट आहे रे. सेल वॉलचा मुख्य कंटेंट आहे. इथं कवक जर बघितलं तर हे कशाच्या स्वरूपात अन्न? तर ग्लायकोजन. कवकच नाही, प्राणी पण ग्लायकोजनच्या स्वरूपात आपल्याला अन्न साठवताना दिसतात मित्रांनो. यानंतर बघा, प्लाझ्मिड म्हणजे काय रे? मित्रा, जेव्हा बॅक्टेरियाची सेल पाहतो आपण, या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये अशा प्रकारचं एक मोठा डीएनए असतो, ज्याला न्यूक्लिओइड डीएनए म्हणतो आपण. न्यूक्लिओइड डीएनए. या व्यतिरिक्त जर बघितलं, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आणखी एक रिबिन सारखा डीएनए असतो आणि यालाच आपण प्लाझ्मिड म्हणून ओळखत असतो. हा एक्स्ट्रा डीएनए ऑफ बॅक्टेरिया आहे. याला आपण काय म्हणतो रे? एक्स्ट्रा डीएनए ऑफ बॅक्टेरिया म्हणत असतो. अतिरिक्त डीएनए आहे. आणि प्लाझ्मिड हे काय करत असतात रे? प्लाझ्मिड मध्ये औषधापासून, अँटीबायोटिक पासून वाचवण्याचं गुणधर्म असतं. वाचवणे कोणाला? बॅक्टेरियाला. हे प्लाझ्मिड मध्ये तो गुणधर्म असतो. मग बघा, प्लाझ्मिड म्हणजे काय? जीवाणूंचा मुख्य गुणसूत्र नाही. मुख्य गुणसूत्राला आपण न्यूक्लिओइड म्हणून ओळखत असतो, न्यूक्लिओइड डीएनए. त्यानंतर जीवाणूमध्ये पेशीतील अतिरिक्त वर्तुळाकार आणि स्वयं प्रतिकृती करणारा डीएनए. तर हे त्याचं उत्तर आहे. विषाणूचा जनुकीय पदार्थ एकतर डीएनए मध्ये असतो किंवा आरएनए मध्ये असतो. विषाणूमध्ये एकतर डीएनए असतं किंवा एकतर आरएनए असतं. दोन्ही सोबत कधीही नसतं. कवकांच्या प्रजननांचा आणि प्लाझ्मिडचा दूर दूरपर्यंत, जमीन आसमानापर्यंत संबंध नाही मित्रा. तर या कारणामुळे ह्याचं उत्तर असणार आहे दुसरं. त्यानंतर अमिबा कोणत्या अवयवाच्या साहाय्याने हालचाल करतो आणि अन्न ग्रहण करतो रे? पहिला आहे फ्लॅजेला. लक्षात राहू द्या, फ्लॅजेलाच्या साहाय्याने हालचाल करणारे कोण? काही युग्लिना असतात, युग्लिना, आणि काही बॅक्टेरिया आणि जीवाणू असतात. इथं अमिबा बद्दल विचारलंय. सिलियाद्वारे कोण करते रे? पॅरामेशियम नावाचे प्रोटिस्टातील सजीव हे सिलियाद्वारे करत असतात. स्युडोपोडियाद्वारे जर कोण करत असेल तर अमिबा करत असतात. स्युडोपोडिया म्हणजे शरीर असं घड्यांचा पडलेला असतो रे, आणि त्या घड्यांच्या साहाय्याने ते हालचाल करत असतात. आणि संकिचितरिक्त कॉन्ट्रिकाइल वेक्युल्स म्हणत असतो. हे काय करत असतं? हे कॉन्ट्रॅक्टिल वॅक्यूल जो आहे, याला संकोची रिक्तिका म्हणतो. हे काय करत असतं? सेलच्या आत आणि बाहेर पाण्याचं बॅलन्स करण्याचं काम जर कोण करत असेल तर याला कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युल्स म्हणत असतो. हे कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युल्स काय करत असतात? पाण्याच्या आत बाहेर बॅलन्स ठेवतात. त्याला ऑस्मो रेग्युलेशन म्हणत असतो मित्रा.
सर या प्रश्नाचं उत्तर काय हो? अरे राजा अमिबा म्हटलंय आणि अमिबा म्हणलं स्युडोपोडिया, येणाऱ्या काळात दुसरं काही विचारलं तर आपल्याला गोर करता यायला पाहिजे. खालीलपैकी कोणते कवक एक पेशी आहेत? युनिसेल्युलर कोण कोण आहे? म्युकर, अगॅरिकस, सॅक्रोमायसिस आणि पिक्सिनिया. तर ह्याचं उत्तर आहे सॅक्रोमायसिस. हा युनिसेल्युलर आहे, हा युनिसेल्युलर आहे, युनिसेल्युलर असणार आहे. हे लक्षात राहू द्या. कोण? सॅक्रोमायसिस, ज्याला आपण ईस्ट म्हणून पण काय ओळखत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. म्युकर हा तंतुमय मल्टीसेल्युलर आहे. अगॅरिकस म्हणजे मशरूम, हे पण मल्टीसेल्युलर आहे. आणि पिक्सिनिया, या पिक्सिनियामुळे आपल्याला रोग होताना दिसतो वनस्पतीवर, तांबेरा. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय? तिसरं आहे. यानंतर आता बघा प्रश्नांची पातळी आता वाढत चालली. कॉन्ज्युगेशन ही जीवाणूमधील जनुकीय पुनर्संयोगाची पद्धत आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं ना, बॅक्टेरिया लैंगिक प्रजननासारखं डीएनए ट्रान्सफर करतं. त्याच्या 3 पद्धती आहेत. पहिलं काय असणार आहे? पहिलं काय? ट्रान्सडक्शन. दुसरं काय असणार आहे? ट्रान्सफॉर्मेशन. तिसरं काय आहे? कॉन्ज्युगेशन. तर आता बघा ह्याचं उत्तर काय बघा. इथं कोणाबद्दल विचारलंय? कॉन्ज्युगेशन बद्दल. एका जीवाणूकडून दुसऱ्या जीवाणूला विषाणूद्वारे डीएनए मिळतो, याला आपण ट्रान्सडक्शन म्हणतो. याला आपण ट्रान्सडक्शन म्हणतो. जेव्हा एक बॅक्टेरिया दुसऱ्या बॅक्टेरियाच्या शरीरात व्हायरसच्या मदतीने जेव्हा डीएनए ट्रान्सफर करतो, त्या डीएनए ट्रान्सफरला ट्रान्सडक्शन म्हणत असतात. जीवाणू परिवारातील मृत जीवाणूचा डीएनए उचलतो. एखादं बॅक्टेरिया मेलय, त्याच्यातलं डीएनए काढून घेतं, स्वतःमध्ये घेतं, याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. याला म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. यानंतर बघा 2 जीवाणू तात्पुरते एकत्र येऊन पिलसद्वारे जनुकीय पदार्थांची देवाणघेवाण करतात. 2 बॅक्टेरिया एकमेकाला चिपकतात, दोघांच्या आतमध्ये एक असा धागा निर्माण करतात आणि त्या धागाद्वारे डीएनएची देवाणघेवाण करतात राजा. यालाच आपण म्हणत असतो कॉन्ज्युगेशन. तर अशा प्रकारे इथं मला सांगा कॉन्ज्युगेशनचं उत्तर काय असेल? तिसरं. एक जीवाणू पेशी विभाजित होऊन 2 जीवाणू नवीन पेशी तयार होतात, याला बायनरी फिशन म्हणतो आपण. चौथ्या ऑप्शनचं काय आहे? बायनरी फिशन म्हणतो. कॉन्ज्युगेशन त्याचा काही संबंध नाहीये. तर तिसरं ह्याचं उत्तर आहे. तर कळतं इथपर्यंत. बघा 50 प्रश्न आहेत, कमी वेळेत फास्ट व्हावं, पीडीएफ देऊ राहिलो, काही लोड नका घेऊ मित्रा. यानंतर आता बघा खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जीव फक्त परपोषी आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, कवक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कवक. कवकातील सर्व परपोषी असतात, कारण की त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतात, या कारणामुळे प्रकाश संश्लेषण करता येत नाही मित्रा. यानंतर बघा मोनेरामध्ये स्वयंपोषी पण येतात आणि परपोषी पण येतात. प्रोटिस्टामध्ये स्वयंपोषी येतात, परपोषी येतात, मृतोपजीवी येतात. वनस्पतीमध्ये सगळे स्वयंपोषी असतात. इथं विचारलंय फक्त परपोषी कोण? तर या प्रश्नाचं उत्तर कवक. फंगी हे सगळे हेटरोट्रॉप्स आहेत. क्लिअर आहे. यानंतर आता बघा ऍस्कोमायसिटिस आणि बेसिडोमायटिसिस हे कवकाचे उपगट आहेत. ऍस्कोमायसिटिस आणि बेसिडोमायसिटिस या कवकांच्या वर्गामधील मुख्य भेद त्यांच्या लैंगिक बीजाणूंच्या निर्मितीच्या पद्धतीवर आधारित आहे. या संदर्भात योग्य विधान निवडा. मित्रांनो ऍस्कोमायसिट आणि काय बेसिडोमायसिट जे आहेत, या दोघांमध्ये डिफरन्स जर बघितलं तर काय आहे? तर या दोघांमध्ये डिफरन्स हे त्यांच्या लैंगिक बीजाणूच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. म्हणजे दोघांमध्ये जे काही लैंगिक बीजाणू किंवा सेक्शुअल स्पोर तयार होतात, ते सारख्या पद्धतीने न तयार होता ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने तयार होत असताना दिसतात. आणि त्याच्यामध्ये या दोघांमधला आपल्याला फरक आढळताना दिसतो मित्रांनो. जर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं. आता बघा काय आहे तिसरं काय? ऍस्कोमायसिटिस मध्ये लैंगिक बीजाणू ऍस्कोस्पोर हा आस्कस नावाच्या पेशवीत आंतररित्या तयार होतो. एंडोजिनस म्हणजे याचा अर्थ बघा, एकच एका वाक्यात सांगतो, हे खरं आहे बघा. जे काही ऍस्कोमायसिट्स असतात ना, त्यांच्यामध्ये जर बघितलं लैंगिक बीजाणू जो आहे तो आंतरितीय आणि एंडोजिनस तयार होत असतो. तर मित्रा बॅसिडोमायसिट्स मध्ये लैंगिक बीजाणू जे आहे ते बाहेर तयार होतात, आतमध्ये नाही. तर काय म्हणत असतो? बेसिडियम म्हणत असतो. रचनेवर बाह्यरित्या तयार होताना दिसतात, यानी एक्झोजिनस म्हणत असतो आपण याला. तर सिंपल गोष्ट आहे बघा. जर बघितलं तर ऍस्कोमायसिट मध्ये आस्कस नावाची एक शाख आहे. आस्कस नावाची एक शाख आहे. तर या आस्कस नावाची जी शाख आहे, जर बघितलं या शाखेच्या आतमध्ये जर बीजाणू तयार होतो कोणामध्ये? ऍस्कोमायसिट मध्ये. आणि बॅसिडोमायसिट मध्ये जर बघितलं तर एक शाख आहे, त्याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का? त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी दिलेलं आहे बघा, बेसिडियम नावाची शाख आहे, बेसिडियम. आणि या बेसिडियम नावाच्या शाखच्या बाहेर मला सांगा तो लैंगिक बीजाणू तयार होतो कोणामध्ये? बॅसिडोमस मध्ये.
ह्या फरक आहे दोघांमधला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. बघा आता बाकीच्या ऑप्शनचं एकदम व्यवस्थित विश्लेषण पीडीएफच्या स्वरूपात दिलेलं आहे, तेवढं फक्त बघून घ्या काय असणार आहे. कारण इथं 3 तास तर 4 तास तर व्हिडिओ घेता येणार नाही मला, 1 तासामध्ये कव्हर करायचंय, कारण बघणं पण होऊन जातं. तर या अनुषंगाने कव्हर करणार आहे. आता बघा पुढचं क्वेश्चन काय, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह जीवाणूमध्ये ग्राम स्टेनिंगला मिळणारे, आता बघा ग्राम स्टेनिंगद्वारेच काय हे प्रकार पडलेले आहेत. हे प्रकार वेगवेगळे प्रतिदाचे मुख्य रचनात्मक कारण काय आहे. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे कशावरून केलेले माहित आहे का, यांच्यावर काहींवरती आपल्याला रंग दिसतो तर काहींवरती रंग दिसत नाही. आता जर बघितलं याच्यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, तरी 32 नंबरचे या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष द्या काय असणार आहे. आता पहिले तर समजून घ्या की बॅक्टेरिया एक आहे ग्राम पॉझिटिव्ह आणि दुसरा बॅक्टेरिया आहे ग्राम निगेटिव्ह. जो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये जो पेप्टिडोग्लायकेन आहे, पेप्टिडोग्लायकेन नावाची जी सेल वॉल आहे, हा पेप्टिडोग्लायकेन नावाची सेल वॉल ही जाड असते रे, जाड आहे. पेप्टिडोग्लायकेन नावाची सेल वॉल जाड आहे. आणि ग्राम निगेटिव्ह मध्ये जर बघितलं तर पेप्टिडोग्लायकेन जो आहे हे पातळ आहे. तर हा जो सेल वॉल पातळ आहे कोणामध्ये, ग्राम निगेटिव्ह मध्ये, कारण की वरतीमध्ये ग्राम पॉझिटिव्ह मध्ये पेप्टिडोग्लायकेनचं प्रमाण काय असतो, जाड असतो. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर व्यवस्थित त्याचं अंतर काय येऊ शकतो. तर मित्रांनो माहित आहे, जर या दोन्ही जीवाणूमध्ये आता या दोन्ही जीवाणूमध्ये जेव्हा आपण कलर टाकतो तेव्हा हे पातळ असल्यामुळं ह्याच्यात कलर थांबत नाही, हे रंगहीन होऊन जातात आणि आपल्याला या ठिकाणी रंग अडकतात, म्हणून आपल्याला रंग दिसतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कलर कोणामुळे दिसतो, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये आपल्याला रंग दिसत नाही, कलरहीन दिसतात. का, कारण त्याच्यामध्ये सेल वॉल पातळ असते. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर काय आहे, पहिलं आहे कसं, पहिलं ग्राम पॉझिटिव्ह जीवाणूमध्ये जाड पेप्टिडोग्लायकेन थर असतो, तर ग्राम निगेटिव्ह मध्ये पेप्टिडोग्लायकेन जर बघितलं ग्लायकेन थर आणि एक बाह्य लिपिड आधारित आवरण आहे. म्हणजे याचा अर्थ सिंपल हेच आहे. जर बघितलं तर या आधारी काय आहे, सिंपल आहे. काय म्हणायचं माहिती आहे का, तर या कारणामुळे उत्तर पहिलं आहे. काय असणार आहे की आवरणाचा फरक आहे, आवरणाचा काय फरक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर पहिलं आहे. बाकी एवढं महत्वाचं नाहीये. आणि काय असणार आहे, कसं असणार आहे ते आणखी मी पीडीएफ मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सेकंड जर बघितलं, डायॲटमसचा जीवन चक्रात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण, डायॲटमस हा प्रोटिस्टामध्ये येणारा महत्वाचा गट आहे, समुद्राचा मेन प्रोड्युसर आहे, याला गोल्डन आल्गी म्हणतात, याला प्लांट लाईक प्रोटिस्टा म्हणत असतो. हा समुद्रात मुख्यतः अन्न उपलब्ध करून देतो. त्या डायॲटमसच्या जीवन चक्रात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी विभाजनामुळे काय परिणाम होतो, ते कसा दुरुस्त केला जातो, असा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा ते जीवन जगत असतात डायॲटमस, तर काय होतं माहिती आहे का, त्यांच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण काय पेशीचे विभाजन होतं आणि या कारणामुळे त्यांच्या शरीरात बदल होतो आणि तो शरीर पुन्हा दुरुस्त केला जातो. तर तो कसं केला जातो, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं तिसरं उत्तर आहे बघा, काय आहे, प्रत्येक विभाजनानंतर संतती पेशीपैकी एकाचा आकार लहान होतो आणि एस्कोस्पियर निर्मितीने मूळ आकार पुन्हा प्राप्त केला जातो. तर मित्रांनो माहित आहे का, डायॲटमस जेव्हा हा जीवन चक्र काय करत असतो मित्रांनो, जर बघितलं पूर्ण करत असतो तर त्यावेळेस काय असणार आहे, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. तर डायॲटमस मध्ये जीवन जगत असताना काय म्हटलंय बघा, प्रत्येक विभाजनानंतर, समजा डायॲटमसची पेशी आहे, याचं विभाजन झालं, विभाजन झाल्यानंतर जर बघितलं तर काय होतं माहिती आहे का, विभाजन संतती पेशीपैकी, ह्याची काही पेशी तयार झाल्या, संतती पेशीपैकी आकार लहान होत जातो. आणि पुढे काय म्हणतो, एस्कोस्पोर, एक्झोस्पोर जो आहे, एक्झोस्पोर म्हणजे बाहेर, एक्झोस्पोर निर्मितीने मूळ आकार पुन्हा प्राप्त केला जातो. तर पुन्हा इथे एक्झोस्पोर जो आहे ही अभिक्रिया घडते आणि त्यानंतर पुन्हा मूळ आकार धारण केला जातो. तर अशा प्रकारे जीवन जगत असताना मित्र माहित आहे का, डायॲटमस अशा पद्धतीने त्याच्या जीवनचक्र पूर्ण करत असताना त्याच्यात बदल होतं आणि बदल झाल्यानंतर एका प्रक्रियेद्वारे ते मूळ प्राप्त केलं जातं. म्हणजेच काय, आकार लहान होतो पहिल्यांदा, नंतर काय त्याचं वाढतो. कधी माहिती आहे, जसं हे डायॲटमस आहे, प्रजनन करून नवीन डायॲटमस तयार झाला, नवीन डायॲटमस हा आकाराने लहान तयार होत असतो, नंतर एक्झोस्पोर या प्रक्रियेद्वारे तो वाढून घेतलं जातं. यालाच आपण काय म्हणत असतो, वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणत असतो डायॲटमस मधला, म्हणून तिसरा असणार आहे. आता बघा, कवकामधील डायक्युरेटिक अवस्था काय आहे, कवकामधील डायक्युरेटिक फेज काय आहे म्हणजे, आणि ती कोणत्या वर्गांमध्ये प्रामुख्याने आढळून येते. तर एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतेही सेल मला सांगा, हे 2 सेल आहेत, हे 2 सेल एकत्र आलं आणि एक नवीन सेल तयार केल्या. दोन्ही सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहेत. नवीन सेलमध्ये असणारा न्यूक्लियस एक तयार झाला दोन्ही न्यूक्लियसच्या एकत्रीकरणातून.
आता डायक्युरेटिक फेज काय असतं ते लक्षात घ्या. डायक्युरेटिक फेज म्हणजे काय, हे दोन काय पॅरेंट सेल आहेत, दोन्ही सेलमध्ये दोन वेगळे न्यूक्लियस आहेत, दोघांपासून एकत्र येऊन एक सेल तयार झाली आणि या सेलमध्ये हे जे न्यूक्लियस आहेत हे स्वतंत्र दोन दिसतात, ते एकत्र येत नाही काही काळासाठी. आणि जेव्हा एखाद्या नवीन तयार होणाऱ्या चाइल्ड सेलमध्ये स्वतंत्र दोन वेगळ्या पेशीचे केंद्रक स्वतंत्र दिसतात, एकत्र येत नाही काही काळासाठी, तेव्हा त्या अवस्थेला डायक्युरेटिक फेज म्हणत असतो. आणि ते विचारलंय ही अवस्था कवकामध्ये कुठं घडते आणि काय असणार आहे. तर आता बघा या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर तुम्हाला समजून येईल की नेमकं कोणतं असणार आहे. तर ही उत्तर बी आहे. बघा आता बघा ही एक द्विगुणी डिप्लॉइड अवस्था आहे जी सर्व कवकामध्ये आढळते. तर नाही मित्रा, सर्व कवकामध्ये आपल्याला ही आढळताना दिसत नाही. ही अशी अवस्था आहे जिथे एकाच पेशीमध्ये दोन भिन्न प्रकारचे केंद्रक एकत्र राहतात पण त्यांचं मिलन झालेलं नसतं. ही अवस्था ऍस्कोमायसिट मध्ये आढळते आणि बॅसिडोमायसिट मध्ये आढळते, म्हणून उत्तर बी आहे. यानंतर तिसरं, ही अशी अवस्था आहे जिथे कवकतंतूमध्ये केंद्रक नसतो, ही ड्यूटेरोमायसिट मध्ये आढळते. तर मित्रांनो माहित आहे का हे विधान चुकीचं आहे, कारण की या ठिकाणी जर बघितलं ड्यूटेरोमायसिट मध्ये अस्तित्वात नाही. या ठिकाणी ड्यूटेरोमायसिट मध्ये अशी अवस्था अस्तित्वात नाहीये, फक्त कोणामध्ये ऍस्को आणि बॅसिडो. ही प्रजननाची अलैंगिक पद्धत आहे ज्या दोन बीजाणू एकत्र येतात. एकत्र कुठे येतात रे, ते एकत्र येत नाही, ही गोष्ट लक्षात राहू द्या. पुरलता जर बघितलं तर हे विधान पण चुकीचं आहे. उत्तर काय दुसरं असणार आहे. यानंतर मायकोप्लाझ्मा हे सृष्टी मोनेरामधील द्वितीय जीव आहेत. मायकोप्लाझ्मा हा पृथ्वी तलावरील सर्वात लहान सजीव आहे. हा काय पृथ्वी तलावरील सर्वात काय आहे, लहान सजीव आहे. लहान सजीव आहे. खासियत काय बघा, सर्व जीवाणूला सेल वॉल आहे परंतु याला सेल वॉल नाहीये, सेल वॉल नाहीये. या कारणामुळं मायकोप्लाझ्मावर अँटीबायोटिकचा परिणाम होत नाही. का, कारण अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरियाच्या सेल वॉलला डॅमेज करून त्याला मारतात. त्याच्याकडे सेल वॉलच नाहीये, मग कोणाला मारतो रे, तुला गालच नाहीये, गालावर कसं काय मारशील, तशी गोष्ट आहे. मग त्यांच्या सुस्पष्ट केंद्रक असतो नाही. मायकोप्लाझ्मा हा सर्वात लहान सेल आहे, जीवाणू तिथे केंद्रक नसतो, ते ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. नाही, चुकीचं आहे. ऑक्सिजन शिवाय जगतात, त्यांना ऑक्सिजनची गरज नाहीये. त्यांच्या पेशी भित्तिका पूर्णपणे नसते आणि ती पेनिसिलिन सारख्या प्रतिजैविकांना प्रतिरोध असतात. बरोबर आहे, त्यांच्या सेल वॉल नाहीये म्हणून अँटीबायोटिकचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, ते प्रकाश संश्लेषण करतात नाही. तर उत्तर मित्रांनो माहिती आहे का तिसरा आहे. यानंतर परजीवी कवकामध्ये पॅरासाइटिक फंगीमध्ये यजमान पेशीमधून पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी विकसित झालेल्या विशेष शोषक रचनांना काय म्हणतात. आता बघा जे काही पॅरासाइटिक कवक आहेत ते काय करत असतात रे, दुसऱ्या एखाद्या सजीवातून अन्न शोषून घेत असतात. तर दुसऱ्या सजीवातून अन्न शोषण्यासाठी अशा परजीवी कवकामध्ये काय तयार झालेलं आहे, सगळ्यात पहिला आहे बघा रायझॉइड्स. रायझॉइड्स हा जर बघितलं तर आपल्याला वनस्पतीमध्ये कोणात आढळताना दिसतं, ब्रायोफायटामध्ये एक तंतुमय अवयव आहे हिस्टोरिस्टा. कळालं का, तर हॉस्टोरिया जो आहे हे आपल्याला आढळताना दिसतं. हे उत्तर बरोबर आहे. परजीवी काही जे कवक असतात त्यांच्यामध्ये हॉस्टोरिया नावाचा हा घटक तयार असतो. याद्वारेच ते परजीवी दुसऱ्या होस्ट सेल कडून, होस्ट अॅनिमल कडून, होस्ट प्लॅन कडून काय अन्न शोषण्याचं काम करत असतात. मायसिलियम हे आपल्याला काही जटिल कवकामध्ये आढळताना दिसतं. कोनिडिओस्पोरद्वारे जर बघितलं स्पोरची निर्मिती केली जाते या भागामध्ये. तर अशा प्रकारे ह्याचं उत्तर आहे दुसरं. यानंतर बघा काय आहे या ठिकाणी, कायनोसेटिक हायपे. कायनोसेटिक हायपे म्हणजे काय आणि ती सामान्यतः कोणत्या कवक वर्गात मोडतात. तर एक डेफिनेशन सांगितलेले यांनी की काय कोयनोसेटिक हायपी जो आहे ते कोणत्या कवकामध्ये आढळतात आणि मित्रांनो म्हणजे ते काय आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय आहे विचारलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे. तर या ठिकाणी कोणता प्रश्न आहे, बरोबर आहे, हा कोयनेसायटिक हायपे म्हणजे काय आणि ती सामान्यतः कोणत्या कवक वर्गात आढळते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पडदे असलेले कवकतंतू ऍस्कोमायसिट्स मध्ये आढळतात. तर मित्रांनो माहित आहे का, हे जर बघितलं चुकतं, कारण या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतं माहित आहे का, बी. काय पडदे नसलेले आहेत, बरोबर आहे. कोयनोसायटिक हे पडदे नसलेले आहेत. बहुकेंद्रकी कवकतंतू आहेत म्हणजे एकाच कवकामध्ये एक पेक्षा जास्त केंद्रक आढळतात. त्यामध्ये बघितलं फायको काय म्हणतो, फायकोमायसिटीज उदाहरणार्थ काय आहे, झायगोमायसिटीज मध्ये आपल्याला हे आढळताना दिसतात. वरती पडदे असलेले म्हटले, बरोबर आहे, पडदे असलेले, परंतु ऍस्कोमायसिटी मध्ये आपल्याला आढळताना दिसत नाही. तर हे बघा
काय म्हणतो, कायनोसायटिक हायपे म्हणजे काय माहित आहे का, पडदे नसलेले हायपे असतात आणि त्यांच्यामध्ये एक पेक्षा जास्त केंद्रक आढळतो, आपल्याला मल्टी न्यूक्लियस असतात आणि हे आपल्याला फायको आणि झायगो मध्ये आढळताना दिसतात. हे उत्तर आहे. हे शाखीय कवकतंतू सर्व कवकामध्ये आढळताना दिसत नाहीये. ही संरचना कळाले. ही संरचना म्हणजे काय रे, असं असणार आहे हायपे ज्याच्यात पडदे नाहीये आणि ज्याच्यामध्ये केंद्रक असेल तर एक पेक्षा जास्त केंद्रक असणार आहे, त्याला म्हणत असतो. प्रजननासाठी असलेले प्रजननासाठी नाहीये, तर उत्तर काय आहे, दुसरा असणार आहे. पुढे बघा, प्लाझ्मोडियम मलेरिया परजीवी, मलेरिया याच्या जीवांचा चक्रात मानवी यकृत पेशीमध्ये होणाऱ्या लैंगिक प्रजननाच्या टप्प्याला काय म्हणतात. जेव्हा मित्रांनो हा प्लाझ्मोडियम नावाचा पॅरासाइटिक आपल्या शरीरात येतं आणि तो आपल्या लिव्हरवर इफेक्ट करत असतो, तर लिव्हर इफेक्ट करत असताना अलैंगिक प्रजननाच्या टप्प्याला काय म्हणतात. तर हा जो प्लाझ्मोडियम आपल्या शरीरात येतं आणि प्लाझ्मोडियम शरीरात आल्यानंतर लिव्हरला इन्फेक्शन करतं आणि त्या ठिकाणी तो प्रजनन करून स्वतःची संख्या वाढवतो, कारण अधिकचं इन्फेक्शन व्हावं म्हणून. तर तो म्हणतो की त्या प्रक्रियेला काय म्हणत असतात. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा याचं तिसरं उत्तर आहे प्री इरिथ्रोटिक झायगोनी. आता प्री इरिथ्रोसायटिक झायगोनी काय आहे, तर प्रजनन करत असताना ही सगळ्यात पहिली पायरी लिव्हर मध्ये घडत असते आणि कोण करत असतो प्रजनन, हा प्लाझ्मोडियम. आणि त्यानंतर सेकंड पायरी घडत असते, ती म्हणजे काय आहे, एक्झो इरिथ्रोथ्रायटिक्स काय म्हणतो आपण, स्कियोझोगोनी म्हणतो. तर हे दोन्ही द्वारे रिप्रोडक्शन घडत असतं, पण पहिली पायरी पहिली आहे म्हणून ह्याचं उत्तर आहे. ह्याचं मराठीतून विश्लेषण व्यवस्थित दिलेलं आहे, पीडीएफ मध्ये फक्त वाचून घ्या, हे लक्षात राहू द्या मित्रांनो. यानंतर पुढचं बघा, बेसिडिओ. असे प्रश्न आलं तर एक्सेप्शन मध्ये येणार. मी फक्त प्रश्न का टाकलोय एक्स्ट्रा माहित आहे का, तुम्हाला नको असं वाटायला पाहिजे की टेस्टच्या बाहेर प्रश्न गेलेले आहे, कळतंय. यानंतर बघा, बेसिडिओ मायसिटीज कवकाचा गट आहे. वर्गातील कवकामध्ये प्लॅंकम कनेक्शन कशासाठी दिलेलं, क्लॅम्पम कनेक्शन काय आहे, कशासाठी असतो. तर बघा, कोणामध्ये बेसिडोमायसिट, ज्याला झुडपे लायकेन म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण रे, क्लब फंगी म्हणून ओळखत असतो, त्याला आपण मशरूम म्हणून ओळखत असतो. तर त्याच्याबद्दल या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की कोणाला का म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा बघा काय म्हणतो, बेसिडोमायसिट मध्ये कोणतं, तर हे तिसरं उत्तर आहे बघा. तर हा जो काही क्लॅम्प कनेक्शन आहे, हा क्लॅम्प कनेक्शन आपल्याला बेसिडोमायसिट मध्ये आढळतो. का आढळतो, कारण बघा ते डायक्युरेटिक आता सांगितलं ना, डायक्युरेटिक अवस्था, एकाच पेशीमध्ये दोन केंद्रक वेगळ्या पेशीच्या विभाजनावेळी दोन्ही संतती पेशीमध्ये भिन्न स्ट्रेनचे प्रत्येकी एक केंद्रक जाईल आणि याची खात्री करण्याची रचना असते. म्हणजे ही अवस्था डायक्युरेटिक आहे, ज्याच्यात काय न्यूक्लियस दोन आहे. तर हे नंतर काय मित्रांनो माहिती आहे का, सेपरेट व्यवस्थित जावं, या कनेक्शनला आपण क्लॅम्प कनेक्शन म्हणून काय आहे ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रत्येक ऑप्शनचं चारही पर्यायाचं विश्लेषण मी पीडीएफ मध्ये दिलेलं आहे, पण या 1-1.25 तासामध्ये 50 प्रश्न होणं पॉसिबल नाहीये. यासाठी मी फास्ट थोडं सांगतोय. काही वाटलं तर कमेंट्स करा, मी आणखी याच्यातले काही प्रश्न सेपरेट घेऊन तुमचं विश्लेषण उपलब्ध करून देतो. खालीलपैकी कोणते विधान आर्कीबॅक्टेरिया युबॅक्टेरियाला वेगळे करतात. आर्कीबॅक्टेरिया हे बाकीच्या जीवाणूपेक्षा वेगळे काय आहेत, कारण आर्कीबॅक्टेरिया म्हणतो माझी सेल वॉल बाकीच्यांसारखी नाहीये, मी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण जगू शकतो. तर अशा प्रकारे 41 जर बघितलं तर आपल्याला कळणं गरजेचं आहे कोणतं, तर बी आहे. आर्कीबॅक्टेरियाच्या पेशी भित्तिकेत पेप्टिडोग्लायकेन नसतं, कुठं नसतं, आणि त्यांच्या पेशी पटलात आपल्याला इतर लिपिड्स आढळताना दिसतात, हे आहे. म्हणून तो बाकीच्यांच्या सेल वॉल पेप्टिडोग्लायकेनचे असणार आहे. यानंतर किंगडम प्रोटिस्टाला एक पॉलिफायलेटिक काय गट का म्हणतात, पॉलिफायलेटिक गट का म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी 42व्या नंबरचा तुम्हाला दिलेला आहे. आता पॉलिफायटिक का म्हणतात मित्रांनो माहित आहे का, याचं कारण आहे. फायलेटिकचा अर्थ काय, पॉलिफायलेटिकचा अर्थ काय आहे, वनस्पती, कवक आणि प्राणी या तिघांनाही जोडणारा हा गट आहे. का, कारण प्रोटिस्टामधूनच काही सजीव हे कवक तयार करतात, प्रोटिस्टातील काही सजीव वनस्पती तयार करतात पुढं, आणि प्रोटिस्टामधील काही प्राणी, यालाच आपण काय म्हणत असतो, पॉलिफायटिक म्हणून ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतो मित्रा, तर या प्रश्नाचं उत्तर, कारण त्यात वनस्पती, प्राणी आणि कवक या तिन्ही सृष्टीची साम्य असलेले, पण त्या सृष्टीमध्ये समावेश न होणारे विविध अंशाचे जीव एकत्र ठेवले आहेत. या कारणामुळे त्यांना आपण काय म्हणत असतो, पॉलिफायलेटिक म्हणत असतो. वनस्पतीचे गुणधर्म दाखवणारे पण सजीव प्रोटिस्टामध्ये आहे, कवकाचे गुणधर्म दाखवणारे प्राण्यांचे गुणधर्म दाखवणारे, आणि जे कुठेही बसत नाही त्यांचा पण समावेश आपल्याला या ठिकाणी होताना दिसतो. त्यानंतर बघा, काही डायनोफ्लॅजिलेटस काय बायोल्युमिनेसन्स करतात,
दीप्तिकता गुणधर्म का आणि कसा दाखवतात अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर मित्रांनो माहिती आहे का, चमकतात, काही जे काही डायनोफ्लॅजिलेटस आहे रात्री चमकतात, याच कारणामुळे यांना काय म्हणतो आपण, नाईट लाईट म्हणून पण ओळखलं जातं, मी तुम्हाला सांगितलं. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर मित्रांनो माहिती आहे का, दू आहे, त्यांच्या पेशी काय म्हणतो आपण, पेशीत ल्युसिफेरिन नावाच्या, ल्युसिफेरिन बघा, ल्युसिफेरिन नावाच्या रसायनांचे ल्युसिफेरचे विकराच्या साह्याने ऑक्सिडेशन होतं, ज्यामुळे प्रकाश ऊर्जा निर्माण होते. याला बायोल्युमिनेसन्स म्हणतो आपण. सूर्यप्रकाश शोषून रात्री पुन्हा उत्सर्जित करणे, याला आपण काय म्हणतो रे, काय म्हणतो, स्फुरद दीप्ती म्हणतो आपण, स्फुरद दीप्ती म्हणून ओळखत असतो. आणि याला जैव दीप्ती म्हणतो. उत्तर दुसरा असणार आहे, जो कोणामुळं, ल्युसिफेरिन नावाच्या रसायनांच्या विकारामुळे होतं. तर काही डायनोफ्लॅजिलेटस बायोल्युमिनेसन्स, आताच प्रश्न बघितले बघा. पुढचं, कवकांचं आर्थिक मत विचारात घेता ऍस्परजिलस फ्लेवेसस हे कवक का धोकादायक मानले जाते. कारण मित्रा ह्याच्यामध्ये काय असतं रे बघा, कोणतं कवक, ऍस्परजिलस फ्लेवेस हा धोकादायक का, कारण ते काय म्हणतो, आपल्या टॉक्झिन नावाचं एक विषारी तयार करतं, विष असतं, ज्यामुळं कर्करोग होण्याची शक्यता असते. जे काय आहे, शेंगदाणे आणि मका यासारख्या धान्याला दूषित करण्याचं काम करतात, म्हणून ते आपण काय म्हणत असतो, धोकादायक मानतो. कोणतं माहित आहे का, ऍस्परजिलस काय आहे, फ्लेवस नावाचा हा कवक मित्रांनो. तर याचं उत्तर काय आहे, तिसरा असणार आहे. त्यानंतर बघा, कॉन्जुगेटिंग कवकामध्ये उदाहरणार्थ रायझोपस, यानंतर काय, झायगोस्पोर, झायगोस्पोर चे अंकुरण होऊन थेट नवीन कवकजाल तयार होत नाही, त्याऐवजी काय होतं, तर काय म्हणते माहिती आहे, या ठिकाणी जे कॉन्जुगेटिंग कवक आहे त्यामध्ये रायझोपस सारख्या या कॉन्जुगेटिंग कवकामध्ये काय म्हणतो, झायगोस्पोर हे तयार न होता, कळाला का, अंकुरण होऊन थेट नवीन कवकजाल तयार होत नाही, त्याऐवजी काय तयार होतं. तर या प्रश्नाचं उत्तर बघा काय असणार आहे, कसं असणार आहे. पीडीएफ मध्ये ह्याचं तुम्हाला योग्यरित्या स्पष्टीकरण चांगलं दिलेलं आहे आणखी, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल काय असणार आहे. तर याचं तिसरं आहे बघा, काय होतं याच्यामध्ये बघा, द्विगुणित 2n झायगोस्पोरचे अंकुरणच्या वेळी अर्धगुणसूत्री विभाजन होतं, त्यातून एक गुणित बीजाणू तयार होतं, हे अंकुरण नवीन कवकजाल बनवतात. सिंपल काय म्हणतोय माहित आहे का, द्विगुणित असणाऱ्या सेलचं रूपांतर हॅप्लॉइड मध्ये होतं, आणि नंतर हॅप्लॉइड काय करत असते रे, नवीन कवकजाल तयार करत असतो. आणि अशा पद्धतीने हे काय या ठिकाणी आपल्याला घडताना दिसतं. ते डायरेक्ट अंकुरण होत नाही, इथं म्हणतोय 2n चं डायरेक्ट अंकुरण होत नाही, 2n चं पहिले n होतं आणि नंतर मला सांगा त्यांचं अंकुरण होतं. तर अशा प्रकारे घडतं, म्हणून ह्याचं उत्तर काय आहे, तिसरा असणार आहे. खालीलपैकी कोणत्या जीवामध्ये सिलिकाच्या 2 झडपांनी वाल बनलेली आहे, पेशीभित्तिका असते, जी अविनाशी आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, अविनाशी शेल वॉल ही सिलिकाची बनलेली आहे, आणि ती आपल्याला फक्त आणि फक्त कोणामध्ये आढळत असेल, डायटमस मध्ये आढळतं, जे समुद्रामध्ये मोठा खडक तयार करते खालच्या बाजूला. तर हे गोष्ट लक्षात राहू द्या, ह्याचं उत्तर काय, तिसरा असणार आहे. बघा, पॅरामेशियम मध्ये आढळणारी संकोची रिक्तिका कोणत्या परिस्थितीत अधिक सक्रिय असते. पाणी बघा, ही संकोची रिक्तिका काय करते रे, पाण्याचं वहन आत बाहेरवर कंट्रोल ठेवतं. तर हे म्हणतात कधी जास्त ती ऍक्टिव्ह असते, ही जी काही कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्यूल आहे, जो पॅरामेशियम आढळते, ती कधी ऍक्टिव्ह असते, जे पाण्याचं कंट्रोलवर नियंत्रण ठेवते. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात नाही, कारण समुद्राच्या खाऱ्या पाण्यात पॅरामेशियमच्या आत आणि बाहेर पाणी हा संतुलित राहतो. गोड पाण्याच्या तळ्यात मात्र हे जास्त ऍक्टिव्ह असते, ज्या ठिकाणी हे काय करत असतं माहित आहे का, पाण्याचं बॅलन्स ठेवण्याचं काम करतं. मानवी रक्ताचा आणि यांचा काही संबंध नाहीये, म्हणून उत्तर दुसरं आहे. खालीलपैकी कोणता गट पूर्णपणे सृष्टी मोनेराच्या संबंधित आहे, तर पहिलं गट बघा का, कारण यू बॅक्टेरिया पण जीवाणू आहे, सायनोबॅक्टेरिया पण जीवाणू आहे, आर्किबॅक्टेरिया पण जीवाणू आहे, आणि मोनेरामध्ये पृथ्वी तलावरील सर्व जीवाणू येताना आपल्याला दिसतात. आणि 49 प्रश्न बघा, काही जीवाणू प्रतिकूल परिस्थितीत काय आहे, एंडोस्पोर तयार करतात. काय म्हणतो, एंडोस्पोर बद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. तर बघा, काही बॅक्टेरिया हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, जसं आर्किबॅक्टेरिया हे एंडोस्पोरची निर्मिती करत असतात, आणि त्या एंडोस्पोर बद्दल आपल्याला योग्य विधाने निवडा, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ही एक प्रजननाची पद्धत आहे, बरोबर आहे, आणि हाच प्रश्न आहे, प्रजननाची पद्धत आहे एंडोस्पोर तयार करणे म्हणजे आतमध्ये तयार करणे. आणि शेवटचा प्रश्न, ईस्ट आणि म्युकर दोन्ही कवके आहेत, पण त्यांच्यातील मुख्य फरक काय आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर मित्रा, ईस्ट एक पेशी आहे आणि मुकुलायन प्रजनन करतं, तर म्युकर हे मल्टीसेल्युलार तंतुमय असणार आहे, कवकजालासह असतो. तर याचं उत्तर काय, दुसरं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 50 प्रश्न तुम्ही बघितलेले आहेत. याची पीडीएफ मी तुम्हाला
टेलिग्रामला पण टाकतो. आता हे पहिली मोफत आहे आणि बाकीचे जेवढे काही आहेत ते आपण व्हिडिओ आणि पीडीएफच्या स्वरूपात मी तुम्हाला प्रश्न उपलब्ध करून देणार. बारकाईने विश्लेषण हे बघा, बारकाईने पीडीएफ मधून विश्लेषण वाचा, तुम्हाला याचं काही अडचण येणार नाही. मित्रांनो, तुमच्या मित्र परिवाराला आवर्जून आपल्या टेस्ट सिरीज बद्दल सांगा. येणाऱ्या काळात 15 पैकी 15 प्रश्न टार्गेट ठेवायचे मित्र, आणि मी टेस्ट सिरीज मधून आणून दाखवणार. बाकी फक्त तुझ्यावर डिपेंड आहे की तुझी एफर्ट घेतो किंवा नाही घेतो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या टेस्ट सिरीजला. धन्यवाद मित्रांनो.